खंडे सर, माझा मित्र प्रताप, या ठिकाणी सर्व उपस्थित प्राध्यापक आणि माझ्या समोर भविष्यकाळातले सगळे स्मार्ट, हुशार, कणखर गुणगटाचे यशस्वी अभियंता होऊ घातलेले सगळे माझे लहान बहीण भाऊ. मी अहमदनगरमध्ये एसपी होतो त्यावेळेला एक जैन धर्मगुरू आहेत तरुण सागरजी महाराज, त्यांना पोलीस मुख्यालयात पोलिसांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं होतं. आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये पोलिसांबद्दल 4 ओळी सांगितलेल्या होत्या. त्या अशा: संत और पुलिस दोनों समाज सुधार का काम करते हैं. फर्क केवल इतना होता है, संत संकेत की भाषा में समझाते हैं और पुलिस वेद की भाषा में समझाते हैं. दरअसल जिन लोगों को संतों के संकेत समझ में नहीं आते हैं उनके लिए वेद का प्रयोग जरूरी है. संतों के भगवे वस्त्र और पुलिस की खाकी, इसमें कोई फर्क नहीं है. वर्दी विश्वास का प्रतीक है वगैरे वगैरे. सांगण्याचा उद्देश आहे की मी एक IPS अधिकारी आहे, पोलीस अधीक्षक आहे. 2 महिन्यांनी मी DIG होईल, म्हणजे DPC झाली. आणि DIG म्हटल्यानंतर थोडंसं म्हातारं व्यक्तिमत्व दिसतं. मला तरुण DIG समोर दिसतोय. वयाच्या 38व्या वर्षी मी DIG होतोय, वयाच्या 22व्या वर्षी IPS झालेलो होतो. त्या अनुषंगानं माझ्या लहान बहीण भाऊंना जे पावसाळे उन्हाळे मी सहन केले पाहिले ते त्यांच्याशी समरस होऊन शेअर करावेत या उद्देशानं मी बऱ्याच कॉलेजवरती, शाळांमध्ये गेलेलो आहे. पण बऱ्याचदा काय होतं, पोलीस अधिकारी भाषण द्यायला लागला की गोंधळही होतो. मी पुण्याला SP झालो आणि पहिल्या आठवड्यातच एक घटना घडली. ते वडगाव मावळच्या जवळ एका गावामध्ये ती खोपडीची दारू असते ती पिऊन 8 आदिवासी बांधव मृत्युमुखी पडले. महिलाही होते 4 त्यामध्ये. दुर्दैवी घटना होती. खोपडीची दारू म्हणजे माहित असेल तुम्हाला, हातभट्टीच्या दारूमध्ये फ्रेंच पॉलिश मिक्स केलं तर ती डेडली दारू बनत असते. आणि तो शेतकरी होता, त्याला रोज जर चांगली दारू द्यायची म्हटली तर 80 रुपये लागायची. ही 8 रुपयात दारू त्याची तयार झालेली होती. दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी त्याला बेल मिळाला. मग मी म्हटलं माझ्या अधिकाऱ्यांना जरा ग्रामीण भागामध्ये जाऊन दारुड्यांना जमा करून जरा दारूबंदीच्या संदर्भात त्यांची जाणीव जागृती करा. मग माझा एक इन्स्पेक्टर गेला, त्याने एक छान प्रयोग केला होता. 2 ग्लास घेतले सर. एका ग्लासमध्ये ती खोपडीची दारू, दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी, दोन्हीमध्ये एक किडा सोडला. समोर सगळे गावातले दारुडे जमा केलेले होते. 5 मिनिटानंतर तो दारूतला किडा विषारी असल्यामुळे मरून गेला. पाण्यातला किडा मधलं गोल गोल तरंगत होता. तो दाखवायला लागला प्रयोग, बघा यातनं काहीतरी शिका. दारूतला किडा मरून गेलाय, पाण्यातला किडा कसा गोल गोल तरंगतोय. तर कोपऱ्यात एक दारुडा उभा राहिला आणि म्हणाला, साहेब तुमचं बरोबर आहे, दारू पिल्यामुळे पोटातले किडे मरून जातात. माझी परिस्थिती अशी व्हावी असं मला वाटत नाहीये. पण अभियंता मंच, त्याचे मिशन आणि विजन स्टेटमेंट्स मी वाचत होतो. ज्या पद्धतीचे विषय त्यांनी हातात घेतलेले आहे, प्रताप, अमित आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपचं मनपूर्वक अभिनंदन. भविष्य काळाला गवसणी घालण्याचं तुम्ही अभियंत्यांचं जे इंजिनियर्स आर मोल्डर्स अँड बिल्डर्स ऑफ द नेशन, या देशाची दिशा ठरवण्याचं काम हे अभियंते करत असतात. देशाची जी आजवरची प्रगती आहे त्यात अभियंत्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळं समाजातल्या काही प्रश्नावरती त्यांनी अशा पद्धतीचं विचार मंथन विद्यार्थ्यांच्या समोर करणं, आयोजित करणं हे कौतुकास्पद आहे. मी 26/11च्या वेळेला झोन 1चा DCP होतो. सगळ्या घटना माझ्या एरियातच झाल्या. त्याच्या अगोदर 1 वर्ष, त्या घटनेनंतर 1 वर्ष माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची स्थित्यंतरे त्या दरम्यान झाली. मी खूप काही गोष्टी शिकलो. इथंही मी एक सिंहगडाच्या पायथ्यावरती रेव पार्टीवरती रेड केलेली होती. त्यात मुलींना जेलमध्ये घातलं म्हणून बरेचसे आरोप प्रत्यारोप झालेले होते. इथून मुंबईला गेलो त्यावेळेला माझ्याकडे अँटी नार्कोटिक सेलचा ऍडिशनल चार्ज होता. आणि जुहूला 72 डिग्रीज नावाचा एका मोठ्या फिल्मच्या प्रोड्युसरचा बार होता. तिथं रेड केल्यानंतर तिथं पुण्यामध्ये थोडीशी ऑर्थोडॉक्स संस्कृती आहे, परंतु पण मुंबईमध्ये खूप वादळ की नाईट लाईफवर अशा पद्धतीची रेड करणारा हा अधिकारी कोण वगैरे वगैरे.
त्यावेळेला काही त्या मुलांची इंटरॅक्शन केल्यानंतर मला प्रसंग आठवले आणि रोज घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना, देश संक्रमण अवस्थेतून या जातीयवाद, भाषावाद, प्रांतवाद आणि दहशतवाद या संक्रमणातून का चाललेला आहे. आपण दीप प्रज्वलन केलं, अतिशय सुसंस्कृत या कार्यक्रमाची सुरुवात झाली. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युमा अमृतम गमय. रात्र सुरू दे, अंधार सुरू दे, नव्या स्वप्नांचा, नव्या किरणांचा नंदादीप जळू दे. तो आशेचा नंदादीप इथं प्रज्वलित केला. त्याच्या पाठीमागे काही उद्दिष्ट आहेत. या सगळ्या घटनांचा विचार विमर्श करताना मला माझ्या अभ्यासाचे दिवस आठवतात. UPSCचा ज्यावेळेला तुमच्यातले काही मुलं UPSCची तयारी करतात असं मला सांगण्यात आलं. गांधी, नेहरू आणि टागोर या 3 विचारवंतांचे विचार आहेत. गांधी, बापू, आम्हाला कोणाला म्हणजे मुन्नाबाई लगे रोयला शिकवावं लागतं. म्हणजे तो काहीतरी संवाद आहे ना की त्या TV रेडिओवरती कार्यक्रम असतो, 10 प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. मग तो मुन्नाबाई त्या हिरोईनला इम्प्रेस करण्यासाठी ती प्रश्न जाणून घेणार असतो. मग तो त्या सर्किटला विचारतो, हो बापूजी कौन है. तो सर्किट उत्तर देतो, 500 की नोट पे वो बापूजी बोले. वो क्या पुलिस में था, आर्मी में था. है बोले, उसका बॉडी वॉडी ज्यादा कुछ दिखता नहीं, कपड़े भी ज्यादा नहीं पहनता था, लेकिन उसने अंग्रेजों की वाट लगा दी. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया. साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल. त्या बापूजींच्या बद्दल एक कविता माझ्या वाचनात आलेली होती, अखेरची कमाई नावाची. मध्यरात्री शहरातले 5 पुतळे एकत्र येतात आणि टिपं ढाळायला लागतात, रडायला लागतात. पहिला असतो ज्योतिबा फुलेंचा. तो म्हणतो, आयुष्यभर मी एवढं करून झालो आहे फक्त म्हाळ्यांचा. दुसरा असतो छत्रपती शिवरायांचा. तो म्हणतो, मी एवढं सगळं करून झालोय फक्त मराठ्यांचा. लोकमान्य टिळक असतात, म्हणतात मी एवढं करून मी झालोय ब्राह्मणांचा. ब्राह्मणांचा पण नाही, चित्पावन ब्राह्मणांचा. चौथा असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तो म्हणतो मी झालो आहे फक्त बौद्धांचा, दलितांचा. आणि 5वा गांधीजींचा असतो. अजून मोठ्यानं रडायला लागतो, अजून कोपऱ्यात जातो. मग 4 पुतळे विचारतात, बाबा तू एवढ्या मोठ्यानं का रडतोय. त्याला तो पुतळा त्यांना उद्देशून म्हणतो, अरे तुम्ही नशीबवान आहात रे, तुमच्या मागं तुमची एक जात तरी आहे. माझ्या पाठीमागं आहेत सरकारी कचेरीतील, कोर्टातील भिंती. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांनी ते खूप वेगळ्या पद्धतीनं चर्चा या आठवड्यात आपण वाचली असेल वर्तमानपत्रात, कशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप त्यांच्याबद्दल होत असतात. त्यांनी या संक्रमण अवस्थेचं खूप चांगल्या पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे. ते म्हणतात, देर इज इनफ इन दिस वर्ल्ड टू फुलफिल और सॅटिस्फाईड ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल्स नीड, बट देअर कॅन बी नेव्हर एनिथिंग विच विल फुलफिल अ सिंगल इंडिव्हिज्युअल्स ग्रीड. जगामध्ये एवढं संचित आहे की जगातल्या प्रत्येकाची गरज पूर्ण होऊ शकते, पण हे जगातलं सगळं संचित एकत्र केलं तरी एका माणसाची हाव लालसा पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्याची कारणं 7 सामाजिक पातकं, 7 सोशल सीन्स ऑफ आवर एज, जी आज आपल्याला रोज वर्तमानपत्रामध्ये आणि TV मध्ये वाचायला मिळत आहेत. ती 7 सामाजिक पातकं आमच्या एजची, आमच्या काळाची कोणती? पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, तत्वांशिवाय असणारं राजकारण, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवतेशिवाय असणारं विज्ञान, कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, ज्याच्यात नैतिकता नाही अशा पद्धतीचा व्यापार, वेल्थ विदाउट वर्क, कष्ट नाही, कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती, एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर, ज्याच्यात कॅरेक्टर नाही अशा पद्धतीचं शिक्षण, रिलिजन और वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, ज्याच्यात त्याग नाही अशा पद्धतीचा धर्म, आणि सगळ्यात महत्वाचं प्लेजर विदाउट कॉन्शन्स, ज्याच्यात सदसद विवेक बुद्धी नाही आहे, त्यातनं मिळणारा चेकाळणारा आनंद. रोज आम्हाला सिग्नल्स मिळत असतात, ते जाणून घ्यायची खूप गरज आहे. मी कुठली तरी गोष्ट वाचलेली होती. नदीला महापूर येतो आणि नदीचं पाणी गावामध्ये शिरतं. ते गावात प्रशासनाचे लोक जातात, तहसीलदार जातो, सगळ्या गावातल्या लोकांना तिथून विस्थापित करतो, स्थलांतरित करतो. एक घर असतं की त्यातला माणूस त्यातनं बाहेर निघायला नकार देतो. तो जीप गाडी घेऊन गेलेला असतो तहसीलदार. तो म्हणतो, अरे निघ, आता पाणी धरणातनं सोडलेलं आहे, पाऊस मोठा आहे,
तुमच्या घरात पाणी शिरेल. तो म्हणे माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, मी त्याची सकाळ दुपार संध्याकाळ आरती पूजा भक्ती सगळी करत असतो, सत्यनारायण दरवेळेला घालतो, मला काही होणार नाही, तुझा. तो बिचारा निघून जातो. पाणी त्याच्या घरामध्ये शिरतं, पहिल्या मजल्यापर्यंत येतं. तो गॅलरीमध्ये वाट पाहत असतो की आता पाऊस कमी होईल, मग पाऊस कमी होईल. तेवढ्या त्याला एक होडी येताना दिसते. होडीमध्ये काही लष्कराचे जवान त्याला खुणावत असतात की आमच्याबरोबर तुला न्यायला आम्ही आलोय. तो म्हणतो माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, तू निघून जा. ते विचार निघून जातात. पाणी छपरापर्यंत येतं. छपरावर तर काय सोनं नाणं पैसा अडका घेऊन बसलेला असतो, आकाशात नजर लावून पाऊस कमी होईल म्हणून पाहत. तेवढ्यात त्याला एक हेलिकॉप्टर घिरट्या मारताना दिसतं. त्यातनं एक शिडी सोडलेली असते आणि तो पायलट सांगत असतो की बसून ये. तो म्हणतो नाही, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, मला काय होणार नाही. पाणी वाढतं, त्याच्या छपरावरनं जातं. तो पाण्यात बुडतो, मरतो, थेट परमेश्वरासमोर जातो आणि परमेश्वराला शिव्या घालायला लागतो. अरे परमेश्वरा, तू किती कृतज्ञ आहेस, मी आयुष्यभर तुझी पूजा अर्चा केली, कुठं होतास तू, का आला नाहीस मला वाचवायला. परमेश्वर शांतपणे उत्तर देतो, अरे ती जीप गाडी, ती होडी, ते हेलिकॉप्टर घेऊन मी चाललेलो होतो, तू मला ओळखलं नाही, असा तुझा प्रॉब्लेम आहे. आपल्याही आयुष्यामध्ये असे काही सिग्नल्स मिळत असतात की जे ओळखणं गरजेचं आहे. आणि या 7 सामाजिक पातकाच्या अनुषंगानं मी काही तुमच्याशी संवाद साधणार आहे. मला आठवतंय सायन्स विदाउट ह्युमॅनिटीच्या अनुषंगानं बोलतो. मी नगरलाच SP असताना लोणीला डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर आले होते. विजन कशा पद्धतीचं असलं पाहिजे त्याचं एक उदाहरण आहे, क्लासिक उदाहरण. कशासाठी आले होते, त्यांचा वाढदिवस होता त्या दिवशी. आणि वाढदिवसा दिवशी ते मुलांसाठी, कुठल्या मुलांसाठी, जे हँडिकॅप मुलं आहेत त्यांच्यासाठी जयपूर फूट प्रेझेंट घेऊन आले होते. कशा पद्धतीचा जयपूर फूट होता, पृथ्वी क्षेपणास्त्र बनवताना त्याचं जे आवरण बनवण्यात आलं त्या आवरणाच्या मटेरियलचा किंवा मेटलचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की हे मटेरियल पृथ्वी क्षेपणास्त्र जे पाकिस्तानवरती मारा करण्यासाठी खास इंडियानं बनवलेलं होतं, 300 किलोमीटर त्याची रेंज असणार, हे आवरण जे आहे ते इतकं हलकं आहे आणि टणक आहे. हेच मटेरियल जर जयपूर फूट मध्ये वापरलं तर जे हँडिकॅप मुलं आहेत त्यांना किती सोयीचं ते पडेल. तो विचार करून त्यांनी खास त्या मटेरियलचे जयपूर फूट बनवून त्यांच्या वाढदिवसा दिवशी जी हँडिकॅप मुलं आहेत, फिजिकली चॅलेंज्ड मुलं आहेत, त्यांना देण्यासाठी ते त्या ठिकाणी लोणीला आणि त्या वाढदिवसा दिवशी त्यांनी गिफ्ट दिली. हा मानवतावाद आहे सायन्स मधला. मला आठवतं त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला मला ते 3 टेररिस्ट समोर दिसले. त्यावेळेला हॅवरसॅक्स होत्या. त्याच्या अगोदर साधारण 9:30 वाजले असतील. मी ओबेरॉयमध्ये ASL आमची संपली. ASL म्हणजे ऍडव्हान्स सिक्युरिटी लायझनिंग. आपले पंतप्रधान 28 नोव्हेंबरला ओबेरॉयमध्ये एक टाइम्स नाऊ चॅनेलचा कार्यक्रम होता, त्यासाठी येणार होते. म्हणून मी SPGचे अधिकारी, आमचे सगळे प्रोटेक्शन आणि सिक्युरिटीचे अधिकारी अशी ASL करत होतो. ती 9:30ला संपली डॉट. आणि मी त्यावेळेला जेवायला विनंती पण केली की सर आपण इथंच जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आणि तर SPGच्या आयजी म्हटली की मी अगोदर कमिटमेंट दिलेली, म्हणून आम्ही तिथनं डक्स म्हणजे त्यांना रेडीमेड आम्ही हॉलमध्ये सापडलो असतो. त्याच्यावेळी ते जेवण कॅन्सल झाल्यामुळं मी घरी निघालो. घरी पत्नीला काय मी जेवण पण बनवायला सांगितलं नव्हतं. जाताना मी काहीतरी पार्सल बरोबर घ्यायचं म्हणून डाळ भात शेजारच्या हॉटेलमधून आणायला लावला. मी मेट्रोच्या शेजारी इन्स्पेक्टर क्वार्टर्स पण मला मिळाल्या नव्हत्या, त्या इन्स्पेक्टरच्या क्वार्टर्समध्ये मी राहत होतो. आणि घरी पोहोचलो, जेवायला बसलो, युनिफॉर्म उतरलाच नव्हता. इनफॅक्ट माझा त्या दिवशी नाईट राऊंड पण होता योगायोगानं, पण नाईट राऊंड 12 वाजता सुरू होतो. या सगळ्या एरियाचा मी DCP म्हणजे आपण जो सिनेमात एरिया पाहतो, नरिमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह, हे मलाबार हिल, कुलाबा, कफ परेड, हा सगळा हायफाय एरिया आपण जो सो कॉल्ड पाहतो त्या एरियाची माझ्याकडे जबाबदारी होती. आणि घरी पोहोचलो, 2 घास खाल्ले असतील, 9:40 डॉट मला आमचे ॲडिशनल CP डॉक्टर वेंकटेशम सरांचा फोन आला. विश्वास, लिओपोल्ड के पास फायरिंग चल रही है, रश टू दॅट प्लेस. मला मानवतावाद आणि विज्ञान याच्याशी संदर्भात आपल्याशी संवाद साधायचा, ते अनुषंगानं मी बोलत आहे. मी म्हटलं काय झालंय सर एक्झॅक्टली. एक कॉन्स्टेबल भी जखमी हुआ है ऐसे पता चल रहा है. सडनली वाटलं काहीतरी गँगवॉर असेल, काहीतरी असेल. पण लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या मनामध्ये 3 महिन्यापूर्वी आलेलं एक लिओपोर्ट असं लिहून आलं होतं. लिओपोर्ट नावाचं काहीतरी एक टार्गेट आहे टेररिस्टच्या समोर आणि ते हायकोर्ट किंवा DGP ऑफिस असू शकतं. पण त्यावेळेला आम्ही विचार केलेला होता की लिओपोर्ट हे लिओपोल्ड हॉटेल असेल,
कारण या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिक बियर प्यायला येतात, ते टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. म्हणून तिथल्या मॅनेजमेंट बरोबर खूप सविस्तर चर्चा केलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं परमेश्वरानं सिग्नल दिला होता की नाही मला माहीत नाही आहे. आणि त्या संदर्भात प्रधान कमिटी ज्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली त्यांनी आमच्या टीमबद्दल कौतुकाचे उद्गार काढलेले आहेत. 26 नोव्हेंबरला हल्ला झाला. 24 नोव्हेंबरला 2 दिवस अगोदर मी त्या हॉटेलच्या बाहेर जाऊन कंट्रोलला कॉल दिला होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर, आता मी कुलाबा कॉजवेमध्ये गेला, प्रचंड गर्दी असते नागरिकांची. इथं बॉम्बस्फोट झाला तर मोठ्या प्रमाणावर हॉकर्स आणि हॉकर्सच्याकडे खरेदी करणारे प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारे गर्दीतले नागरिक मरतील. त्यामुळे इथले हॉकर्स सगळे साफ करण्याची आवश्यकता आहे. टेररिस्ट थ्रेटवरचं प्लेस आहे. आणि त्या आणि दुसऱ्या दिवशी 24 आणि 25ला 193 हॉकर्स महानगरपालिकेच्या मदतीने आम्ही तिथं साफ केलेले होते. त्यामुळे टेररिस्टने जे रॅन्डम बाहेर फायरिंग केलं त्यात एकही नागरिक मृत्युमुखी पडला नाही. तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, वाचलं असेल तुम्ही वर्तमानपत्रामध्ये, लिओपोल्डमध्ये 9 लोक मृत्युमुखी पडले. ते सगळे आपले भारतीय होते. इनफॅक्ट त्या रात्री त्या हॉटेलमध्ये 35 ते 40 फॉरेनर्स होते आणि आपले इंडियन कस्टमर्स तिथं कमी असतात. 15 ते 20 कस्टमर्स हे इंडियन्स होते. वेरॅज मृत्युमुखी मात्र आपलेच सगळे लोक पडले की परकीय नागरिक तिथं मृत्युमुखी पडला नाही. कारण असं की ज्या वेळेला हे दोघं टेररिस्ट आतमध्ये घुसले, एक ग्रेनेड ब्लास्ट केला, त्यावेळेला सगळ्या परकीय नागरिकांना माहित होतं की ड्रिल त्यांनी काय करायचे. तो ब्लास्ट झाल्या सगळे फ्लॅट झोपले आणि आमचे भारतीय वर तोंड करून बघत बसले. त्यामुळे दुसरा जो टेररिस्टनी AK-47चा बस्ट केला त्याच्यात सगळे आपले लोक मृत्युमुखी पडले. आपल्यावरच आपण हसतो, याचं हे उदाहरण आहे. इस्रायल सारख्या देशामध्ये 2 मिनिटांमध्ये त्या देशाचं शांतता काळातल्या देशामधनं युद्ध सदृश्य देशात रूपांतर होत असतं. प्रत्येक नागरिकाला माहित आहे की त्याची जबाबदारी काय आहे, त्याचं कर्तव्य काय आहे. ही ड्रिल त्यांना माहित असते. त्यामुळे लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या लक्षात ते आलं. माझ्याकडं सगळेजण म्हणतात अरे तू रिव्हॉल्वर घेऊन कसा घुसला. माझ्याकडे रिव्हॉल्वर नव्हती, माझ्याकडे ग्लॉक पिस्टल होतं. ग्लॉक पिस्टल हे मॉडर्न वेपन आहे आणि माझी झोन 1ला नेमणूक झाल्यानंतर मी ग्लॉक पिस्टल स्वतःसाठी इश्यू, ते फक्त अँटी टेररिस्ट स्क्वॉडच्याच अधिकाऱ्यांना दिलं जातं, ते मी माझ्यासाठी इश्यू करून घेतलेलं होतं विशेष परवानगी घेऊन. रिव्हॉल्वरमध्ये 6 गोळ्या असतात. त्याच्यामध्ये 18 गोळ्यांचे 2 मॅगझिन्स माझ्याकडे होते. मी 18 गोळ्यांचं मॅगझिन एक भरलेलं होतं. दुसरं मॅगझिन भरायला सुरुवात केली. ड्रायव्हर आणि RTPC माझे अमित खेतले, तरुण मुलगा, त्याला 3 वाजताच्या गोळीबारामध्ये 3 गोळ्या लागल्या. आत्ताच्या DG इन्सिग्निया त्याला मिळाला नुकताच. त्याला म्हटलं तुझ्याकडे कुठलं किती राऊंड्स आहेत. सर 30 राऊंड आहेत. माझ्याकडे 40 राऊंड आणि त्याच्याकडे 30 राऊंड, म्हणजे 70 राऊंड्स आमच्याकडे सफिशियंट राऊंड होते असं त्यावेळेला वाटतं. तुलनेनं कमी होते कारण प्रत्येक टेररिस्टकडं एक AK-47 आणि डबल मॅगझिन म्हणजे भरलेली मॅगझिन्स 30 गोळ्याची अशी 550 गोळ्या असे गोळे प्रत्येक एका टेररिस्टकडं 550 ते 600 गोळ्या, सुट्ट्या 70 गोळ्या आणि 550 भरलेल्या गोळ्या, म्हणजे मॅगझिन लोड केलेले असे भरून ठेवलेले होते. म्हणजे ते भरायचे राऊंड पण वेळ तेवढा नव्हता आणि ते चिकटपट्ट्यांनी बांधलेले होते. म्हणजे एक संपलं की उलट्या बाजून दुसरं घालायचं. म्हणजे ते वेगळे, म्हणजे तुम्ही सिनेमात पाहिलं असेल का, ते उलट्या बाजून लगेच त्यात लोड करता येईल अशा पद्धतीचं. प्रत्येकाकडं 20 ते 25 ग्रेनेड्स, म्हणजे एक ग्रेनेडचा ब्लास्ट झाला तर त्याच्या 25 मीटरच्या परिघामधला माणूस मेलाच पाहिजे. आणि प्रत्येकाकडे 8 kgचा एक RDXचा बॉम्ब. RDXचा बॉम्ब 8 kgचा, म्हणजे डोममध्ये जे ब्लास्ट झाल्यानंतर ताजमध्ये 3 वाजता तशा पद्धतीचा ब्लास्ट. सुदैवानं तो CST मधला बॉम्ब 5 तारखेला डिफ्यूज करण्यात आला, तोपर्यंत लोकेटच झाला नव्हता. असे प्रत्येकाच्या प्लास्टिकच्या बॅगेमध्ये आमच्या सब इन्स्पेक्टरनी उचलून बॉम्ब नेले. ओबेरॉयच्या दारावरचा साळुंखे नावाच्या माझ्या इन्स्पेक्टर तो उचलून नेला हातामध्ये. सुदैवानं तिथं काय घटना घडली नाही, तो डिफ्यूज करण्यात आला, टायमर सेट झाला नव्हता व्यवस्थितपणे. प्रत्येकाकडे ॲडिशनल पिस्टल आणि पिस्टलचे 60 राऊंड अशी प्रचंड मोठी सामुग्री घेणारे हे 18 ते 25 वयोगटातले हे टेररिस्ट हे ट्रेंड होते, वेल ट्रेंड होते. त्या तुलनेत आमच्याकडे अम्युनेशन, वेपन्स, त्यांच्याकडेही बुलेट प्रूफ जॅकेट्स नव्हते, माझ्याकडेही नव्हते. तो वेगळा विषय आहे, त्याच्या संदर्भात मी बोलत नाही आहे. पण ज्यावेळेला हा कॉल आला त्यावेळेला मी खाली उतरलो. माझ्या RTPCला मी माझी त्याची पिस्टल लोड करायला सांगितली. माझी पिस्टल मी लोड करून घेतली आणि वी वेर रशिंग. आम्ही मेट्रो थिएटर क्रॉस करताना मला माझे DGP, त्यावेळेचे देन DGP AN रॉय साहेबांचा फोन आला की विश्वास, ताज में ग्रेनेड ब्लास्ट हो रहे हैं और AK-47 के राउंड्स की आवाज आ रही. स्पेसिफिक माहिती त्यांनी दिलेली होती. ताजमध्ये हे काहीतरी झालंय हे लक्षात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे काही किरकोळ घटना नाही आहे, हे काय गँग वॉर नाही आहे, हे काय इंटरनल रायव्हलरीतनं झालेला गोळीबार नाही आहे. हा दहशतवादी हल्ला आहे आणि खूप मोठा हल्ला आहे. आणि माझी घड्याळ
झटकन 1.5 महिन्यापूर्वी गेलं 1.5 महिन्यापूर्वी ताजवरती असं काहीतरी होईल असंही लिहून आलं होतं. म्हणजे काही या गोष्टी तुम्हाला माहीत असतील किंवा तुम्ही कदाचित मीडियामध्ये ऐकल्या पण असतील. 26 तारखेला असं लिहून आलं की ताज हे वन ऑफ द टेररिस्ट टार्गेट राहील म्हणून मी 27 तारखेला त्यांच्या सिनियर मॅनेजमेंटला बोलवलं की मला 29ला व्हिजिट तुमच्याकडे करायचं. त्याच्या अगोदर पण व्हिजिट केली पण ती बाहेरची पेरिफेरी आम्ही बघून घेतली. 29 तारखेला मी ते ताज हॉटेल कोपरान कोपरा, त्याची पायरी कुठं आहे, त्याचे दरवाजे कुठं आहेत, त्याची फायर स्प्रिंकलर सिस्टम कशी आहे, त्याचे एक्झिट गेट्स कुठले आहेत, त्यांचे फायर ब्रिगेडच्या अनुषंगाने असणाऱ्या गोष्टी कशा पद्धतीने, सीसीटीव्ही कंट्रोल रूम कशा पद्धतीचे, एक्झिट गेट्समध्ये कुठल्या ठिकाणी बॅरियर्स आहेत, कुठल्या ठिकाणी बॅरियर्स नाहीत, आणि जर इमर्जन्सी झाली तर काय कशा पद्धतीनं हे 9 तास मी त्याचं परीक्षण केलेलं होतं. त्यामुळे आम्ही जे 6.5 तास तिथं बॅटल केलं, मी आणि माझे 6 अधिकारी आणि कर्मचारी होतो. HITच करतात, हाऊस इंटरव्हेन्शन टीम्स, या 6 किंवा 7 लोकांच्यात, मेजर उन्नीकृष्ण असतील त्यांच्यावर 6-7च लोक, एवढी छोटी टीमच असावी लागते. तर काही 100 लोक रश करून चालत नाहीये टेररिस्ट अटॅकला त्यांना लीड करायला, कारण क्रॉस फायर मध्ये माणसं मरण्याची खूप जास्त शक्यता असते. तर हे लक्षात आल्यानंतर ती मला ड्रिल आठवली की त्या ठिकाणी मग दुसऱ्या दिवशी मी तिथल्या टॉप मॅनेजमेंटवर बैठक घेऊन त्यांना डूज अँड डोंट्स 28 सूचना काय काय केलं पाहिजे. म्हणजे साधं उदाहरण, नॉर्थ कोट गेट, जे नॉर्थ कोट गेटनं टेररिस्ट घुसले त्या गेटवरती इंजिनिअरिंग येतात. मला काय इंजिनियर नाहीये मी सांगितलं त्यांना की अशा पद्धतीचं रील लावा आणि ऑटो डोअर्स पाहिजेत की बटन दाबल्यानंतर कुठे आपल्याला सिग्नल मिळाले की डोअर्स खाली आले पाहिजेत. जसे शेअर मार्केटमध्ये आम्ही करून घेतलेले होते. तिथं ते जर ग्रिल हेरिटेज डिपार्टमेंटनं काय ते परवानगी दिली नाही हा वेगळा विषय झाला. तिथं ग्रिल जर साधं लावलं असतं, ते टेररिस्ट बघा तुम्ही ते AK-47 घेऊन आले, ते काचा फोडल्या, दे वॉल्टेड इनसाइड, सहज आतमध्ये आले. तिथं ते ग्रिल लावलं होतं, कुलूप लावलं होतं तिथं, इट वॉज लॉक्ड, दे वॉल्टेड इनसाइड. तर तिथं ग्रिल लावलं असतं तर प्रश्न वेगळा झाला असता. मी तिथं 6 कॉन्स्टेबल ठेवलेले होते, पण आम्ही दंगल करण्यात प्रसिद्ध आहे. 13 तारखेला मी ते कॉन्स्टेबल्स जे बाहेर सिक्युरिटीसाठी लावलेले ते दंगल धुळ्याला सुरू झाली म्हणून तिथून ते स्थलांतरित करण्यात आले. हे वेगळे विषय आहेत. पण ताजला अटॅक झालाय हे लक्षात आल्यानंतर मला ही सगळी चित्र आठवली आणि मग मी माझ्या मदतीसाठी रिइन्फोर्समेंट मागून आय रश टुवर्ड्स ताज. ताजच्या मुख्य दरवाजावर गेलो नाही, ताजच्या रिअर एंट्रन्सला. ताज तुम्हाला माहित असेल बांधताना उलटं बांधलेलं आहे. म्हणजे ताज ही 1905 साली बांधलेली एक सुंदर वास्तू आहे, पण ते समुद्राच्या दिशेनं त्याचं तोंड असायला पाहिजे होतं. पण त्यावेळेला आर्किटेक्टनं ते म्हणजे इंग्लंडमधून इथंपर्यंत पोहोचे तोपर्यंत 3 महिन्याचा अवधी लागायचा आणि आर्किटेक्टनं तो मॅप पाठवला, तो उलट्या दिशेनं बांधलेला आहे. म्हणजे दिशा त्याची समुद्राच्या दिशेनं तोंड पाहिजे होतं, ते उलट्या दिशेनं तोंड आहे. आणि जुनी वास्तू जी आहे 1905 ला बांधलेली ते ओल्ड हेरिटेज विंग, आणि तुम्ही जी नवीन इमारत पाहता 18 मजल्यांची, ती नवीन ताजची इमारत 1960 ला बांधली. जे काही आज जगभरामध्ये चाललंय त्यातनं आपण ही सबक घेण्याची आवश्यकता आहे. आजचे इश्यूज, मी एक पोलीस अधिकारी असल्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही, मला वैयक्तिक मर्यादा आहेत. पण त्यामध्ये आपण बाबा शिवाजी जन्माला शेजाऱ्याच्याच घरात असं का वाटतं आपल्याला? आपण स्वतः काही स्टँड का घेत नाहीये? आपण स्वतः पुढे का येत नाहीये? आपल्याला जे वाटते ते बोलून का दाखवत नाहीये? या फ्लॅट कल्चरमध्ये आपल्याला शेजारच्या माणसाचं नाव पण का माहित नाहीये? समाज हा डाळिंबासारखा बांधलेला असावा लागतो, तो बटाट्याच्या ढिगासारखा नसतो. आणि बांधण्याचं काम आईच्या गर्भात सुरू होत असतं, नंतर शाळेमध्ये, विद्यालयामध्ये, महाविद्यालयामध्ये, आणि नंतर मग अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमामधनं त्या नागरिकाची चांगली बांधणी होत असते. ती बांधणी महत्वाची आहे. प्लेजर विदाउट कॉन्शियन्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मला आठवतंय अलीकडं सुरुवातीला थोडस शुभ संध्याकाळनं सुरुवात झाली ना, त्यामुळं एक उदाहरण मी मुद्दा म्हणून सांगतो. मी पुण्याला SP होतो, त्यावेळेलाच माझा वाढदिवस होता. सकाळी बायको ओवाळायची काहीतरी तयारी करत होती, संध्याकाळी जेवायला कुठेतरी जायचं असा प्लॅन काहीतरी करायला तिची विनंती होती. तेवढ्यात मला फोन आला माझ्या लोणावळ्याच्या इन्स्पेक्टरचा की सर, पोलीस स्टेशनच्या समोर मंडई आहे आणि मंडईमध्ये 7 डेड बॉडी पडलेले आहेत, 7 मर्डर झालेले आहेत. माझ्या अंगाचा थरकाप झाला. एका वेळेला 7 मर्डर्स मंडईमध्ये, पोलीस स्टेशन पासून 50 मीटरच्या अंतरावर. मी इमिडिएटली गाडीत बसलो, जायला रश करायला. परत फोन आला, सर अजून 2 डेड बॉडीज रेल्वे स्टेशनवर पडलेले आहेत. 7-2 9 मर्डर एका दिवशी. मी पोहोचायच्या अगोदर तिकडनं उभी व्हॅन मुंबईवरनं यायला सुरुवात पण झालेली होती. पॅनिक सिच्युएशन, मोर्चाही निघाला कारण आम्ही त्याच्या अगोदर
सुदैवानं एका नागरिकांना मला माहिती दिली आणि 4 तासामध्ये आम्ही 2 आरोपी पकडले. 2 होते उत्तर भारतीय ते आणि मेलेले सगळे आपले महाराष्ट्रीयन माणसं. टेन्शन निर्माण झालं, लॉ अँड ऑर्डर सांभाळायचं, काय डिटेक्शन करायचं. का मारलं होतं या दोघांनी? संध्याकाळी मूड आला. मूड आल्यानंतर काय ज्या गोष्टी आपण करतो नेहमी त्या केल्या आणि रेल्वे स्टेशनवर गेले. रेल्वे स्टेशनवर एका अंकलला विचारलं, अंकल टाइम क्या हुआ? मग त्याने सांगितलं नाही. मग आमचं सळसळणारं रक्त ना, प्लेजर विदाउट कॉन्शियन्स, सळसळणारं रक्त. आम्हाला राग आला ना, मग आम्हाला राग आल्यानंतर आम्ही त्या अंकलचं डोकं धरलं, तिथं चेचलं, एक दगड त्याच्या डोक्यात टाकला. एक विटनेस बघत होता म्हणून त्यालाही तिथं मारून ठार मारून टाकलं. चांगले तब्येतीने सांगली दोघ जण. अंगावर रक्ताच्या चिळकांड्या ओढायला ते रेस्ट हाऊसला गेले जिथं काम करत होते. कपडे बदलले, शुभ्र पांढरे कपडे घालून परत आले. रेल्वेच्या इंजिनवर बसले आणि जी काही भूक होती ती मिळत नाही तिथं, त्या मिळते म्हणून लोणावळ्याला मिळते का म्हणून तिकडे गेले. मग तिथल्या भाजी मंडईमध्ये एक विरा मटन शॉपच्या समोर गेले. तिथं एक म्हातारा बसलेला होता काम दिवसभर करून तंबाखू खात. त्याला विचारलं, तो म्हणला इकडे काय मिळत नाही, ते 11 वाजता सगळं बंद होतं. मग ते म्हणे तंबाखू दे. मग त्यानं काय तंबाखू दिली नाही, माझ्या नाही म्हणे तंबाखू. मग राग आला आमच्या तरुणांना. तिथलं दांडकं काढलं आणि त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात ठण करून मारलं. मग अजून मजा काय होईल, दोघंही 2 दांडके काढून तिथं झोपलेले 15-16 लोक होते. ठाप 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 ठाप. 7 डेड, 4 हॉस्पिटलाइज्ड. दिवसभर बिचारे श्रम करून काय किती. आणि ते कपडे पैसे किती टोटल गेले होते त्यात 70, 80, 50, 60 रुपये दिवसभराची कमाई त्या बिचाऱ्या लोकांच्या असेल ती काढून घेतलेली होती. पॅन्टचे बटन उघडे होते म्हणून ते आम्ही मुद्दाम चेक केलं. नंतर टोटल स्टोलन प्रॉपर्टी वॉज 500-600, नॉट मोर दॅन दॅट. मग संध्याकाळी विचारलं का बाबा केलंय? नाही साहेब, जो हुआ जाने दो, क्या जो पनिशमेंट देना है दे दो. म्हणजे काही पश्चाताप नाही आहे, कुठलाही त्रास नाही आहे. आणि त्यावर मला लॉ अँड ऑर्डर सुरू झाला. मग सगळेजण हाकलून काढा, मग बाहेर आले, तिकडे दादागिरी करतात, अशा पद्धतीचं वातावरण सुरू झालं. नेक्स्ट वीक मध्ये दुसरी घटना घडली माझ्याकडे. तिथं क्रिकेटचं स्टेडियम बनतंय, त्या गावाचं नाव मी विसरलो. त्या ठिकाणी एक डेड बॉडी मुलीची पडलेली होती. सकाळी फोन आला. डिस्क्रिप्शन काय आहे विचारलं तर सलवार उलटी घातलेली होती. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की दिस मस्ट बी रेप विथ मर्डर. म्हणून मी मायसेल्फ रश्ड. मी तिथे गेलो. ते डिस्क्रिप्शन वरून मी शहरामध्ये, कारण शहराच्या ऍडजॉइनिंग एरिया होता, मी ग्रामीणचा एसपी होतो, म्हणून मिसिंग कुठले आहेत तर मिसिंग चतुर्शिंगी लाईट सापडली, अशी मुलगी रात्रीपासून गायब आहे. डिस्क्रिप्शन काय करते, कसं करते, आणि चौकशी केली आणि 2 गुन्हेगार तिथं डिटेक्ट केले. आता ही मुलगी ज्योती कुमारी, विप्रोमध्ये काम करणारी, शहाजापूरची राहणारी, मूळची, उत्तर भारतात इथं बहिणीकडे यायची, दिवसभर काम शाळा कॉलेज करायची, फर्ग्युसनला कॉलेजला होते BSc ला, आणि संध्याकाळी कॉल सेंटरवर काम करायची. मग तिला रोज घेऊन जाणारा टॅक्सी कॅब मध्ये आपली 2 महाराष्ट्रीयन मुलं, एक तर शिक्षकाचा मुलगा होता. मग ते दोघांनी संध्याकाळी ठरवल्याप्रमाणे प्लॅन केला. प्लॅन काय केला? अच्छा माल है खाने का, कुछ भी हो. प्लॅन केला. त्यानं चकचकीत दाढी केली, टाय लावला, पाठीमागे तिच्या शेजारी, तिला शंका येऊ नये कारण हा कॉल सेंटर मधला एम्प्लॉय वाटला पाहिजे म्हणून पाठीमागे बसला. हा गाडी घेत 10ची संध्याकाळची वेळ होती, घेऊन चालले. ती बिचारी आई वडिलांशी फोनवरती बोलत होती. तिच्या लक्षात आलं नाही गाडी कुठं चालली आहे. ज्यावेळी लक्षात आलं त्याला खूप वेळ झालेला होता. तिला जंगलामध्ये घेऊन गेले, तिच्यावर पाशवी सामूहिक बलात्कार केला. तरीही बिचारी विनवण्या करत होती की भैया जो हुआ जाने दो, मुझे कॉल सेंटर छोड़ दो. कारण तिला भीती वाटत होती की आता हे माझ्या जीवाचं बरं वाईट तर करणार नाहीत का. त्यांनाही तेच माहित होतं की आपण जर हिला सोडलं जिवंत तरी पोलिसात जाईल किंवा कॉल सेंटरमध्ये सांगेल. म्हणून तिची जी खाली अंथरलेली ओढणी होती वाईट उद्देशानं, तीच घेतली, तिला ओढणीनं स्ट्रँग्युलेट केलं. तरी मरत नाही म्हटल्यानंतर तिच्या हाताच्या 2 नसा कापल्या. तरी मरत नाही म्हटलं डोक्यात दगड घातला. तिच्या भरभरणाऱ्या हातामधून तिची अंगठी, थरथरणाऱ्या गळ्यामधून तिचं चेन, मोबाईल सगळे घेऊन हे गायब झाले. हे भयंकर होतं. म्हणजे हे पाशवी होतं, हे अनाकलनीय होतं. तर इथं कुठं संबंध आहे हो? म्हणजे तिथले विक्टिम्स होते ते महाराष्ट्रीयन होते, आरोपी उत्तर भारतीय होते. इथली विक्टिम उत्तर भारतीय, आरोपी महाराष्ट्रीयन. खूप छान गोष्ट मी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या तोंडून ऐकलेली होती. ज्यावेळेला ते पौडला
महिंद्रा इंटरनॅशनल कॉलेज आहे त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांचं मुलांसाठीच व्याख्यान होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी ती गोष्ट सांगितलेली होती. एक चित्रकार पेंटर असतो, त्याला एक परमेश्वराचं चित्र बनवायचं असतं. मग तो त्याच्या मित्राला विचारतो, मला एक परमेश्वराचं छान चित्र बनवायचं, मी काय करू रे? मग तो त्याला आयडिया देतो की एखादा 4-5 वर्षाचा गोड मुलगा निवड, त्याला समोर बसव आणि त्याचं चित्र बनव, ते थेट कृष्णासारखं होईल, छानसं चित्र तयार होईल तुझं. आणि तो तसंच करतो, एक गोड मुलगा निवडतो, त्याचं चित्र बनवतं, ते अगदी कृष्णासारखं बनतं, त्याचं चित्र खूप हिट होतं, त्याला खूप पैसा मिळतो, खूप प्रसिद्ध होतो तो. 25 वर्षांना त्याची पुन्हा इच्छा होती की मला एक राक्षसाचं चित्र बनवायचं आहे, शैतानाचं चित्र बनवायचं आहे. मग परत त्याच मित्राला विचारतो, मी काय करू? तो म्हणे जेलमध्ये जा, त्याला अनेक खून, बलात्कार, दंगली घडवून आणलेले आहेत, दहशतवादी एखादा असा सापडव मिळव आणि त्याचं चित्र बनव, ते राक्षस सारखं होईल. मग तो जातो, जेलच्या परवानगीने असा एक आरोपी निवडतो, केस विस्फारलेले, डोळे विस्फारलेले, केस वाढलेले, नख वाढलेली, असा भयंकर असा आरोपी शोधतो, डोळे घालपून त्याला बसवतो समोर आणि चित्र बनवायला लागतो. तो त्याला विचारतो, तू कशात चित्र बनवतोय? म्हणजे तुला बघून मी राक्षसाचं चित्र बनवतोय. हे ऐकल्यानंतर तो कैदी ढसा रडायला लागतो. तो चित्रकार, तू का रडतोयस? तो म्हणतो, 25 वर्षापूर्वी ज्या मुलाचं तुम्ही चित्र बनवलेलं होतं परमेश्वराचं, तो मीच आहे. या 25 वर्षामध्ये माझ्यातला परमेश्वर छोटा 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 मरत गेला आणि माझ्यातला राक्षस वाढत गेला. माझ्यावर ज्या पद्धतीचे संस्कार झाले, ज्या पद्धतीची संगत लागली, ज्या पद्धतीच्या विचारात मी वाढलो, त्यातनं माझं परमेश्वरातनं, देवातनं राक्षसामध्ये रूपांतर झालं. आणि ही लढाई आपल्यातल्या प्रत्येकामध्ये सुरू असते. आपल्या आतमध्ये ईश्वर पण आहे, राक्षस पण आहे. रोज ते दोन सुरू आहे, रोज डेली चेक. आणि कोण जिंकतं त्यात? ज्याला आपण खाद्य घालतो तोच जिंकतो. खूप छान शेर आहे तरुणाई बद्दल, म्हणून म्हणतो, हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमी पर नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. ते तारे, ते सिकंदर, ते समंदर तुम्ही आहात. छोट्या छोट्या मोहापळी आपलं आयुष्य माती होताना मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे. जे रेव पार्टी झालेली होती त्याला बरेचसे म्हणजे माझ्यावर म्हणजे सगळ्यात मोठं वर्तमानपत्र आहे, त्याच्यात एडिटोरियल छापून आलं होतं. उत्तर भारतात जाऊन जे साधू महंत रोज चिलीम फुकतायत त्यांच्यावर कारवाई करावी ना, मुलांच्या पाठीमागे का लागला आहे? माझी मानसिकता मुलांना आरोपी बनवण्याची बिलकुल नव्हती. माझं टार्गेट होतं ड्रग पेडलर्स, जे ड्रग्ज विक्री करत होते. इथं काय आणि मुंबई मधल्या जुहूच्या रेव पार्टीमध्ये काय, तिथं तर 292 मुलांना पकडलेलं होतं, इथं 286 होते. आणि आपल्याला माहित नसेल त्याचे ब्लड आणि युरिन रिपोर्ट, सगळ्यांचे मुलांचे रक्त आणि लघवीचे नमुने मी घेतलेले होते. त्यातल्या 6 लोकांना आता कन्व्हिक्शन झालं, गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी कबूल केला आरोप. तर पुण्यातल्या 86% या सेमगाड्याच्या 86% मुला मुलींच्या रक्तामध्ये आणि लघवीमध्ये ड्रग्ज मिळून आले आणि मुंबईच्या 92% मुला मुलींच्या रक्तामध्ये लघवीमध्ये ड्रग्ज मिळून आले. आणि ते ड्रग्ज कुठल्या पद्धतीचे होते? त्यात सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ही होते, फ्लनिट्रेप्झेम, मेथॅम्फेटामाइन, इक्स्टसी. सिनेमामध्ये तुम्ही पाहिला असेल, संडे नावाचा एक सिनेमा आला होता, त्यात संडे मिसिंग असतो, अजय देवगण आणि कुठला तरी होता तो सिनेमा, चांगला इंटरेस्टिंग होता. किंवा फॅशन नावाच्या सिनेमामध्ये ते तुम्ही पाहिला असेल. फ्लनिट्रेप्झेम जे नायट्राइट बेस्ड ड्रग आहे, ज्याला डेट रेप ही म्हणतात, की मुलीला डेटवर घेऊन जायचं आणि तिच्यावर रेप करायचा. म्हणजे त्याचा एक ड्रॉप तुमच्या थम्सअप मध्ये किंवा कोक मध्ये मिक्स केला, तुमची मेमरी ब्लर होते आणि मेमरी ब्लर झाल्यानंतर तुमच्यावर काय झालेलं आहे रात्रभर ते काही कळत नाही, सकाळपर्यंत आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. ते वेगळी कारण आहेत. रेच्या अनुषंगाने त्या वेगळ्या मिडनाईट, ट्विलाइट, अर्ली मॉर्निंग, 3 म्युझिकच्या फेऱ्यामध्ये काय काय चालतं हे मी तुम्ही नेटवर वगैरे पाहिलं असेल, पाहिलं नसेल तर पाहू नका. तर विचित्र गाणं, या 200-250च्या आपल्याकडे ज्या पार्ट्या होतात त्या छोट्या स्वरूपातल्या आहेत. आता तुम्ही ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ईस्टर्न युरोप मधल्या पार्टीच्या संदर्भानं बरेचसे क्लिप्स असतात. 25-25 हजार लोक एका पार्टीला येतात. त्या दम मारो दम, आता त्याच्यावरतीच सिनेमा आहे सध्या, तुम्ही ते पाहिलं असेल. त्या गाण्याचे बोल पण वेगळेच आहेत आता. एका कुठल्या तरी फिलॉसॉफरनं म्हटलेलं आहे ते सर, की
तुमच्या देशाचा भविष्यकाळ मी सांगू शकेल. तुम्ही मला फक्त हे सांगा की तुमच्या देशातल्या तरुणांच्या मुखावरती कोणती गाणी आहेत. आज आम्हाला दम मारो दम, शीला, मुन्नी याच्यात आम्ही काय करतो का? गणपती बाप्पा समोर सुद्धा तीच गाणी असतात. गोविंदामध्ये तर तेच असतात आणि वेगळे वेगळे त्या विषयाच्या बद्दल जाणं आवश्यक नाही. पण ते रॅडिकल ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स, रेवचा फुल फॉर्म आहे, तो एक्सपिरियन्स काय असतो? कारण ते जर ती ड्रग्ज घेऊन ते म्युझिक ऐकलं तर ते कानामध्ये पिअर्स होतं, म्हणजे घुसतं, आपल्याला जाणवतं हे घुसतं. किंवा ते ऑक्टेव्स असतात, 8 आकार जो सिनेमामध्ये पाहिला असेल तुम्ही, ते विशेषतः ते नायजेरियन्स काढताना दिसतात, त्याला तुम्ही टच करू शकता. तुम्ही हवेत चालण्याचा भास येतो. शारीरिक समागमात जो मिळणारा आनंद आहे तो तासन तास मिळण्याचा तो काही ड्रग्स मधनं आनंद मिळतो. पण हा क्षणिक आहे, हा तात्पुरता आहे. आणि एकदा तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टमचा ताबा घेतला की मग कुठलंही कृष्णकृत्य, कुठलंही पाप, कुठलाही गुन्हा तुमच्या हातून सहज घडू शकतो. सत असत, चांगलं वाईट सगळा डिफरन्स करायचं बंद होऊन जातं. आणि का महत्वाचं आहे? कारण याच्या पाठीमागे अर्थकारण आहे. नार्को टेररिझम हा खूप मोठा देशाला असणारा धोका आहे. नार्को टेररिझम म्हणजे टेररिस्ट फ्लरिश्ड विथ द हेल्प ऑफ ड्रग्स. तुमच्या माहितीसाठी तुम्ही वाचलं पण असेल, गोल्डन क्रिसेंट म्हणजे बांगलादेश, इराण आणि पाकिस्तान, आणि गोल्डन ट्रायंगल लाओस, म्यानमार आणि थायलंड हा साऊथ एशियातला जो ट्रेड होतो तो भारताच्या मधनं होतो. आणि हा ट्रेड किती आहे माहित आहे का? वर्षाकाठाला त्याचा अॅन्युअल टर्नओव्हर जो आहे तो $1000 बिलियन एवढा मोठा आहे. ते शून्य पण मोजता येणार नाहीत. आणि माझी फिगर नाही, सीबीआय बुलेटिन मधली मी तुम्हाला फिगर सांगतोय. म्हणजे जगातल्या आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीच्या उत्पन्नापेक्षा ते जास्त फिगर आहे. मग हे एवढं ड्रग्ज फ्लरिश होत आहे, त्याला टार्गेट कोण? तर तुमची यंग जनरेशन, जे टीनेजर्स आहेत ते याला बळी पडतील. कारण या मुलांशी मी संवाद साधला. मला यांना सर तिथल्या ज्यावेळेला मी मुलांना या हेडक्वार्टर मध्ये घेऊन गेलो, मीडियाची प्रचंड गरज झालेली होती. माझी इच्छा नव्हती की यांना मीडियाच्या समोर आणून द्यायचं, म्हणून मी माझ्या अधिकाऱ्यांना पाठवून जजना विनंती केली. आणि जज आले हेडक्वार्टर मध्ये, त्यांच्या समोर ही सगळी मुलं बसवली आणि तिथं मी स्पष्ट सांगितलं त्यांची आम्हाला बेल द्यावी, यांची अजिबात कस्टडीची गरज नाहीये. पण त्यांच्या समोरच 3-4 जणांनी झुरके मारायला सुरुवात केली. कुठनं काढले माहित नाही. तर संतापलं बिचारांनी. मग ते कंडिशन, बेल कंडिशन, आणि त्यातली बरीच जणांनी खोटी नावं सांगितलेली होती. त्यामुळे ते बिचारे जेलमध्ये 1 महिने 1.5 महिने काही लोक राहिले. आणि मग त्याचा बराचसा, मी मुंबई मधल्या रेव पार्टीमध्ये मुला मुलींना जेलमध्ये टाकलं नाही. मी त्यांचे रक्त आणि लघवीचे मुलींना तर विशेष करून 6च्या अगोदर मी रिलीज करून टाकलं होतं, म्हणजे मीडियाच्या अगोदर. मला कारण इथली परिस्थिती मी पाहिलेली होती. त्याचा भाऊ गाजावाजा न करता डेटरंट म्हणून त्याचा प्रचंड फायदा झाला. म्हणजे ड्रग्स माफियाचं सिंडिकेट उघडण्यात आणि बाहेर टाकण्यात त्याचा फायदा झाला. तर हे जे अर्थकारण आहे, जे बॉर्डरमध्ये मर्सिनरीज येतात, मर्सिनरीज म्हणजे भाड्याचे अतिरेकी, म्हणजे पैशासाठी येणारे अतिरेकी, ते हे कोकेन आणि इतर व्यवसायामध्ये, नायजेरियन्स हा मोठा प्रॉब्लेम आहे आम्हाला. ते व्हाईट कॉलर क्राईममध्ये तर आहेतच, पण बेकायदेशीर राहणारे हे ड्रग्ज मध्ये छोटे छोटे अंडे घेऊन कशा पद्धतीने बॉडी कॅव्हिटीज मधून घेऊन येतात, भयंकर प्रकार आहेत ते. तर हे सिंडिकेट सगळं भयंकर आहे. त्याचं टार्गेट युथ आहे. आणि युथ हे आमचं भविष्य काळातलं खराब करण्याचं हे विचित्र आणि मोठं असं षडयंत्र आहे. झेक रिपब्लिक मध्ये 2005ला एक रेड झालेली होती. त्यावेळेला झेक प्राईम मिनिस्टरनी तिथं लाठीचार्ज करून व्हायलंट रेड, म्हणजे तिथं रेड केली होती, ज्याच्यात फोर्स युज केला होता. त्याला खूप त्यांच्यावर एलिगेशन झाले. त्याला ते म्हटलेले आहे की दीज आर नॉट डान्सिंग चिल्ड्रन, दे आर डेंजरस पीपल हू विल इन्व्हॉल्व इन एजिटेशन्स ऑफ व्हायलन्स विथ द हेल्प ऑफ ड्रग्स अँड लिकर. अशा पद्धतीचे उद्गार आहेत, ते नेटवर उपलब्ध आहेत. त्यामुळे हे हा जो आनंद आहे तो चेकाळणारा आनंद, हे तुमचं म्हणजे आपल्याला मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये सुद्धा हे प्रकार खूप विचित्र चाललेले आहेत. जे डेरिव्हेटिव्ह आहेत ड्रगचे ते वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. म्हणजे सिझलर ड्रग,
1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये तुमच्या मेंदूचं सिझलर बनवत असतं, म्हणून सिझलर ड्रग, एक्स्टसी, एम्फेटामाइन, वेगवेगळे स्टिम्युलंट्स, डिप्रेसंट्स आणि हॅल्युसिनेशन या 3 कॅटेगरीमध्ये हे ड्रग्स असतात. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की काय कारण आहे, ती पोरं एवढ्या का आहारी जातात. हायफाय समाजातली तर मुलं होतीच, त्यात फॅशन इंडस्ट्री मधली होती, फिल्म इंडस्ट्री मधली होती, एअर होस्टेस होत्या काही, आणि त्यातून सामान्य कुटुंबातली होती. जे चरसचा डोस मिळतो ना, 300 रुपये 150 रुपयाला मिळतो, कोकेनसाठी 5,000 रुपये मोजायची गरज नाहीये. ते काय घेऊन येतात, काय येतात. माझ्या लक्षात आलं की संवाद कुठेतरी तुटलाय. ह्या मुलांचं जे कम्युनिकेशन झालेलं होतं, त्याही पार्टीचं कम्युनिकेशन isra.trans.com वेबसाईटवर झालेलं होतं ना, ऑर्कुटवर झालेलं होतं. विल सेलिब्रेट MDMA विथ US आर्मी, सगळे टोकन कोडवर्ड, ते बाण, दिशा दाखवणारे बाण होते. म्हणजे इथं मी ते स्पॉट मला कळालं, मुंबईवरनं माहिती मिळाली मला इन्फॉर्मेशन. त्यावेळेला मी पाठवली लोक, तर आमच्या लोकांना जिथं राहणारे माझे कॉन्स्टेबल त्यांना शोधायला 1.5-2 तास लागले. मग ते आमच्यावर सुरू झाली टीका की सुरू व्हायच्या अगोदर सुरेश आता सापडायला पाहिजे ना, ते बाण त्यांचे कळायला पाहिजेत ना आम्हाला. आणि ज्यावेळेला मी तिथं पोहोचलो त्यावेळेला मी आणि एक लेडी कॉन्स्टेबल, त्या म्हणजे मेंबर्स म्हणून आम्ही आतमध्ये एंट्री केली. एंट्री करून ते सिच्युएशन काय ते बघायला तर पाहिजे की कशा पद्धतीची पार्टी आहे. त्यांच्यामध्ये नाचत होतो मी त्यावेळेला, म्हणजे आता 38 त्यावेळेला 35 असेल. मग मी ओळखलं नाही, हे मी स्वतःला जरा तरुण समजतो म्हणून कदाचित ओळखलं नसेल, तर माझे 100 किलोचे इन्स्पेक्टर जाडे नाचत होते त्याच्यात. तरी त्यांना ओळखलं नाही, कारण ते पीस, लव्ह, युनिटी आणि रिस्पेक्ट. आम्हाला कुणी त्रास द्यायचा नाही, आम्ही कुणाला त्रास देणार नाहीये. भूतेश्वरा नावाचे ते कॅसेट्स त्यांचे, म्हणजे भूताची पूजा करणारे. काय त्या छत्रपतींच्या शिष्याला तानाजीच्या हृदयाला वाटलं असेल त्या चेकाळणाऱ्या आनंदात, माहित नाही मला. पण ते वेगळ्या पद्धतीचं सगळं वातावरण होतं, ते आम्हाला कळण्याच्या पलीकडचं होतं. त्यांची कन्सेप्टच वेगळी, त्यांचे जीवन जगण्याची शैली वेगळी, आणि त्याच्यात डिस्टर्ब करायचं नाही, कारण संवाद तुटलाय. आजकाल दारबंद संस्कृतीमध्ये आम्हाला काही माहिती नाहीये कसं जगायचं. आमचं सगळं कम्युनिकेशन आहे त्या फेसबुक आणि ऑर्कुटच्या पलीकडे जातच नाहीये. ते वाईट नाहीये, मीही फेसबुकवरती आहे, वाईट नाहीये. चांगले जुने मित्र त्यात भेटतात, सगळ्या गोष्टी आहेत, कम्युनिकेशन चांगल्या होतात. ट्रॅफिकच्या अनुषंगाने तुम्ही सजेशन्स खूप चांगले पाठवतात. पण हे कम्युनिकेशन का? कारण गावाकडचा जुना वाडा, जुनं घर विकायचं, मुंबई पुण्यामध्ये यायचं, 1 रूम 2 रूम किचनचा फ्लॅट घ्यायचा, त्या टीव्हीला जागा असते, फ्रीजला असते, मायक्रो ओव्हनला असते, वॉशिंग मशीनला असते, कम्प्युटरला असते, सगळ्याला असते. पण म्हातारे आजी आजोबांना जागा नसते, त्यांना कुठेतरी वृद्धाश्रमात पाठवावं लागतं आम्हाला. ते जड होतं आम्हाला. मग संवाद कोणी मुलांशी साधायचा? पण आम्ही संडे पॅरेंट, सॅटर्डे संडे पोरांना पिक्चरला घेऊन जायचं, जेवायला घेऊन जायचं. मग आठवड्यावरती काय झकमारी करतायत, काय बोलतायत, कुणाशी चॅट करतायत, नो आयडिया. हा रचनात्मक संवाद आमचा थंड व्हायला लागलेला आहे. मुलांना काहीच माहित नसतं. म्हणजे ते अंगण, परड, तुळशीचा कट्टा हे माझ्या मुलांना समजावून त्यांना कळत पण नाही. बरं काय म्हणताय डॅडी तुम्ही? डॅडी आता काय. पूर्वी आम्ही ऐकायचो की मूल जन्माला आलं की आजोबा त्याची नाळ काही कोयत्यानं कापायची आणि ती नाळ काळ्या मातीत पुरली जायची. त्यामुळे काळ्या मातीशी नातं सांगणारी पिढी जन्माला यायची. माती म्हणजे छीतूच होतं. म्हणजे माती म्हणजे आम्हाला घाण वाटते त्याची माती. ती नाळ आता नर्स कात्रीनं कापते आणि कुठं फेकून देते गटारी. त्यामुळे कशाशी नातं आमचं आहे. विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या गोष्टी स्टिम्युलन्स, मग वर्षभर अभ्यास केला नाही, परीक्षा जवळ आली, मग ट्रक ड्रायव्हर खातात ती एम्फेटामाइनची गोळी खायची, 24 तास जागा राहू शकतो त्याच्यात. मग आयडिया दिली का? मग त्याचे डेरिव्हेटिव्ह जे आहेत स्टिम्युलंटचे, कोकेन, एक्स्टसी, या डेरिव्हेटिव्ह कडे जातो. डिप्रेसंट्स, मम्मी डॅडीची भांडणं, मग त्यात टेन्शन, मुलाची संकोचलेली, मग डिप्रेशनच्या बाहेर येण्यासाठी अँटीसेप्टिक डिप्रेशनचे डोस घ्यायचे, मॉर्फिन सारखे. त्यातनं मग मोठ्या डेरिव्हेटिव्ह कडे जातं. हॅल्युसिनेशन, एक्स्टसी, हाय, युफोरियामध्ये
जाण्यासाठी हे हॅल्युसिनेशन म्हणजे ड्रेव्ह पार्टीज मध्ये वापरलेला जाणार ड्रग्स, तशा पद्धतीनं मग त्यात घुसत जातो. त्याच्याबद्दल मी जास्त उहापोह करत नाही आहे, पण हे अत्यंत धोकादायक आहे, हे समजून घ्या तुम्ही. आता एकदा एकच प्याला वगैरे ते दारूचं वगैरे, आजकाल डिबेट्स वेगळे आहेत. म्हणजे अमेरिकेत डिबेट सुरू आहे की दारू पिऊन दर वर्षाला 1,00,000 माणसं मरतात, ड्रग्स खाऊन 1,000 मरतात पार्टीज मध्ये. त्यामुळे पार्टीज मध्ये किंवा सॉफ्ट ड्रग्ज तुम्ही हॉटेल्समध्ये अवेलेबल का करत नाही, अशा पद्धतीचे डिबेट सुरू आहे. माझे वडील पैलवान आहेत, त्यामुळे मी चहा पण त्यांच्या समोर आत्ताही पिऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आता 75 वर्षात झाले, पण त्याचा हात मी हलवू शकत नाही, एवढी शक्ती त्यांच्या हातामध्ये. त्यांची बायपास सर्जरी परवा केली, ते डॉक्टर रणजित दत्त म्हणाले की मला बरगड्या तोडताना जेवढा इतका त्रास झाला कधीच झाला नव्हता, कारण तरुण वयामध्ये जे शरीर कमवलेलं आहे त्यांचे कन्सेप्ट आमच्या डोक्यात बसलेले आहे. त्यामुळे मी कदाचित मागासलेल्या विचारांचा असू शकतो. त्यामुळं हे संस्कार आमचे कुठे आहेत, कसे आहेत? मला आठवतं मी मुंबईला सुद्धा एसटीनं किंवा ट्रकनं बऱ्याचदा जायचो. माझे वडील मुंबईत असो दिल्लीत असो मला पत्र लिहायचे, साधं पोस्टकार्ड, म्हणजे एक पोस्टकार्ड पाठवायचे, मोडकं दोडकं मराठी, 7वी शिक्षण 7वी नापास आहेत म्हणजे, आणि खाली मोडीत सही करतात, म्हणजे त्यांना मराठीत पण सही नाहीत, मोडीत सही शिकलेले आहेत त्यावेळेचे. पण त्या पत्रामध्ये प्रत्येक पोस्टकार्ड मध्ये एक वाक्य न चुकता ते लिहायचे, मला घरी प्रेमानं भावड्या म्हणतात, की भावड्या तुला लाल दिव्याच्या गाडीत आलेलं मला पाहायचं आहे. अनेक मोटिवेशनची पुस्तकं वाचली, अनेक काय मॅनेजमेंटचे ग्रंथ वाचले, पण एवढी प्रेरणा, एवढी किलिंग इन्स्टिंक्ट देणारं माझ्या आयुष्यात मला वाक्य सापडलं नाही. त्यांचं स्वप्न करण्यासाठी ते आपले आई वडील पोटाला चिमटा मारून आपल्याला काहीतरी उद्दिष्टानं पाठवतायत ना, ते चटके सहन करतायत ना, त्यांचं स्वप्न करण्यासाठी मी अभ्यास करणार. मग मी अभ्यासाला सुरुवात केली. 3 वाजता उठायचो, 3:30ची ट्रेन पकडायचो, राहायला मी कल्याणच्या पुढे आंबिवलीला होतो, तिथनं SIC जायचो. 1996 वयाच्या 22व्या वर्षी 1 नाही 2 नाही सगळे म्हणजे ठरवून, म्हणजे प्लॅन एफर्ट होता. मी एकटाच नाही, माझ्या गावात 3 जण, आम्ही IAS IPS आणि IFS मध्ये 97ला सिलेक्ट झालो. आनंद पाटील माझा धाकटा चुलत भाऊ असतो IAS मध्ये, तामिळनाडूमध्ये तो पोस्टिंग झाला, उटीला कलेक्टर होता. आता विलासराव देशमुख साहेबांनी त्याला दिल्लीला बोलवून घेतलेला आहे. सुगंध चौगले, गरीब शिक्षकाचा मुलगा, तो इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये, मुंबईत एकही नव्हता त्यावेळेला, आमच्या गावात आम्ही 3 जण आहे. प्लॅन एफर्ट्स ठरवून. मध्ये विक्रमगडला माझ्याकडे दरोडा झाला, 20 ते 25 झाबुआचे दरोडेखोर आले होते, अत्यंत डेरेड. आपले दरोडेखोर खूप किरकोळ त्यांच्या समोर, मध्य प्रदेशातले चड्डी बनियन गँग त्यांना म्हणतात. आणि ते आले, त्यांनी गोळीबार केला, त्या ज्वेलरी शॉपवाल्याला जखमी केलं आणि जवळ 40 लाखाचं सोनं घेऊन लंपास झाले आणि ते जंगलामध्ये घुसले. मला माहित होतं की टोपोग्राफी खूप कठीण आहे. मी पोहोचलो, अधिवेशन चालू होतं, आरव पाटील साहेबांचा टेन्शन मध्ये फोन आला की असा दरोडा अधिवेशनाच्या काळात. म्हटलं सकाळपर्यंत मला वेळ द्या सर, मला ती टोपोग्राफी खूप चांगली माहिती आहे. आणि प्लॅन केला, 10 पॉइंटवर प्लॅन केला. तिथले जवळजवळ 300 ग्रामस्थ आणि 300 कॉन्स्टेबल बोलवून वेढा टाकला. त्यांना CCTV फुटेज त्यात सुदैवाने ठेवलेले होते, मोठ्या स्क्रीनवर दाखवलं. कुत्र्याला ते ज्यातनं स्टोन साडलेले होते त्याने दगड, ती पिशवी दिली आणि कुत्र्याने व्यवस्थित मार्ग दाखवला. रात्रभर आम्हाला काय मिळणार नाही ती खात्री होती. पहाटे निघतील बाहेर म्हटले आणि पहाटेच्या वेळेला आम्ही 4 बाजूनं वेढा असा क्रॉस करताना 2-2च्या जोड्यांनी, 1 नाही 2 नाही 16 दरोडेखोर जिवंत पकडले आणि एकानं आमच्यावर गोळीबार केला म्हणून त्याला गोळ्या घातल्या आणि त्यालाही ठार केला. असा एक मृत्यू, असे 17 दरोडेखोर पकडले. सांगण्याचा उद्देश आहे की प्लॅनिंग इफ वी फेल टू प्लॅन वी प्लॅन टू फेल. आयुष्यातलं प्लॅनिंग आहे ना, आत्तापासून करायला सुरुवात करायची आहे. युद्धाच्या काळामध्ये जर कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला पाहिजे. तुमच्या आयुष्यातला हा शांततेचा काळ आहे. या काळामध्ये तुम्ही जे ठरवा, सगळेच काही शक्तिमान वेगवान लोक नसतात जे जिंकतात. जे जिंकतात ना त्यांनी ठरवलेलं असतं, त्याच्यावर विश्वास ठेवलेला असतो की मी हे करणारच. आपले राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांचं ते वाचलं असेल तुम्ही, प्रज्वलित मने काय आणि अग्निपंख वगैरे पुस्तक मराठी ट्रान्सलेट झालेली आहे. एक मासेमाराचा मुलगा हो, आणि वडिलांच्या बरोबर नदीमध्ये मासे पकडायला जायचे. त्यावेळेला ते पक्षी गिरट्या मारताना वरती दिसायचे. मी अशी गिरटी मारू शकेल का, मी असा झेपावू शकेल का? आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं.
मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हौसला, इच्छाशक्ती, ती जिद्द, ती कष्ट करण्याची तयारी, ती लाथ मारेल तिथं पाणी काढेल ही वृत्ती याच वयामध्ये असते. आणि हेच वय कन्स्ट्रक्टिव्ह एज. एका अणूमध्ये जर विश्व उद्ध्वस्त करण्याची शक्ती असेल तर आपल्याला हात पाय डोळे सगळं शरीर धडधाकड दिलेलं आहे ना. कुणी अभ्यास करून मेलाय, कुणाच्या अंगाला भोकं पडले, काय ऐकलं हो. तर मजा करायची आहे, मजा करण्याबद्दल माझं दुमत नाही आहे. पण आपले आई वडील, आपलं कॉलेज, आपले शिक्षक, त्यांचं स्वप्न, कारण मला हे झपाटलेलं होतं. मला आठवतं मी शाळामध्ये कॉलेज मुंबईला ज्यावेळेला आंबिवलीत राहायचो, 2 टी शर्ट 2 जीन्स, आईनं मला शिरात तुपात भाजून दिलेला होता, तो दुधात मी दूध घ्यायचो, तो खायचो. जेवण सुद्धा कधी कधी पार्लेजीचा एक बिस्किटचा पॅक, आणि ते वेड्यासारखी दाढी वाढलेली, तेव्हा एवढीच दाढी यायची, तुमच्या वयात होत एवढीच दाढी वाढलेली, गोलगळ्याचा टी शर्ट, खिशामध्ये डायरीज. ट्रेन मधनं 3ला उठायचो, 3:30ची ट्रेन पकडायचो, त्या ट्रेन मध्ये त्या डायरीज वाचलेल्या असायच्या. बाथरूम मध्ये, टॉयलेट मध्ये सगळे मॅप्स आणि चार्ट्स लावलेले असायचे, झपाटून घेतलेलं होतं. रोजचा 12-14 तासाचं मीटर पडलंच पाहिजे. मग सकाळच्या 4 तासाच्या स्लॉटमध्ये, दुपारच्या 4 तासाच्या स्लॉटमध्ये, संध्याकाळच्या 4 तासाच्या स्लॉटमध्ये वीक एरियाज कुठले आहेत, स्ट्रॉंग एरियाज कुठले आहेत, त्याचा अभ्यास करून, रिव्हिजन करून, सगळा अभ्यास. म्हणजे मी आजकाल ते आमचे अधिकारी मटक्याचे रेड्स करतात, ते मटकेवाले पण खूप हुशार असतात बरं का, त्यांना काय गंड समजू नका, त्यांना माहित असते कुठला आकडा येणार. तसं ते मी प्रश्नपत्रिकेचं आणि सिलेबसचं विश्लेषण करून मला परफेक्ट 60 ते 70% प्रश्न व्यवस्थित मिळायचे. कॉप्या करायची गरज पडायची नाही, आणि कॉप्या करू पण शकत नाही. 2000 मार्कांची तुमची परीक्षा आहे. एक निबंधच 200 मार्कांचा तुम्हाला 3 तास बसून लिहायचा आहे. 3 तास बसून एकाच विषयाचं इलॅबोरेशन तुमचं साधारण 3000-4000 शब्दामध्ये कसं करायचं, याचं प्लॅनिंग, लॉजिकल डेव्हलपमेंट, या सगळ्या गोष्टी तुमच्या अनालिटिकल अभ्यासानं तयार होत असतात. तुमचा एक्झॉस्टिव्ह अभ्यास म्हणजे तुमचा आता 59 hours I was in ताज, म्हणजे जो शेवटचा अतिरेकी मरे तोपर्यंत तिथं अतिरेक्यांची गोळी लागेल, मिस फायर झाले, काही लाईव्ह ग्रँड्स होते, ते तिथं झोप लागत होत. मला आठवतं मी 3:30ला ज्यावेळेला त्या गोळीबारातनं म्हणजे मी जिवंत राहिलो, त्याचं कारण माझी फिटनेस एक कारण आहे. कारण माझे युनिफॉर्म होता, माझे लेदरचे शूज होते. पायरीवरनं तिसऱ्यावरनं दुसऱ्यावर येताना वरून AK-47चा बस सुरू होता. माझा माने नावाचा कॉन्स्टेबल सुदैवानं माझ्यासाठी बुलेट प्रूफ जॅकेट आणि राजवर्धनसाठी घेऊन आलेला होता, ते घातलेलं होतं आम्ही. AK-47च्या बस्ट मध्ये माझा पायरीवरनं पाय सटकला आणि 4 पावलं मी माकड जसं एकावर एक पाय उड्या मारत जातं तसं मी न पळता 4 पायऱ्या असं सलग घेऊन 4थ्या पायरीवर खटकून उभा करून लेफ्टला बॉलरूम मध्ये शिरलो. त्यामुळे जिवंत राहिलो. जर पाय स्लिप झाला असतं तर अंगाची चाळण झाली असती, तो वेगळा विषय. आतमध्ये गेल्यानंतर मला कोणीतरी उष्ट केलेलं काहीतरी मॉकटेल एक होतं. भूक प्रचंड लागलेली होती, कारण बायको तो डाळ भात खातानाच निघून आलेलो होतो, आणि खालीला ऍपल कोणाच तरी होतं, ते तिथं खाल्लं आणि ते मॉकटेल पिलो. थोडीशी एनर्जी आली त्या बॉलरूम आणि त्या म्हणजे त्याच्या अडजॉइनिंगच. नंतर टेररिस्ट शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या अडजॉइनिंग रूम मध्येच होते. सांगण्याचा उद्देश की आपण जे आता शरीर कमावू, व्यायाम करू, प्राणायाम करू, योगा करू, हे आयुष्यभरासाठी आपल्याला पुरणार आहे. आपण काय खातोय ते सुद्धा, त्याला काय खूप पैसे लागत नसतात. मी माझ्या कॉन्स्टेबल्सना वडा आणि भजीच सारखी बनवतात म्हणून ते बंद करून टाकलं माझ्या कॅन्टीन मध्ये. थोडंसं आरोग्यदायी पदार्थ. खूप रिॲक्शन झाले की हे काय खाणं आहे का, म्हणे याला काय चव आहे का. तर हे कॉम्प्लेक्स जे तरुण वयामध्ये ज्या काही तयारीच्या गोष्टी केलेल्या होत्या त्या मला आठवतात त्या वर्षामध्ये 96चं वर्ष, कारण त्यावेळेस पेटून उठलेलो होतो. काही गोष्टी आयुष्यामध्ये ब्लेसिंग इन डिस्गाइज म्हणून घ्यायच्या असतात. तशी काही अपयश जे असतात ती पचवायची, त्यातनं शहाणपण घ्यायचं, शिकायचं आणि मोठ्या जिद्दीनं अजून उभा राहायचं. म्हणून त्या एका वर्षामध्ये डेप्टी कलेक्टर झालो मी, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो, PSIच्या फिजिकल पर्यंत गेलो, PSIच्या फिजिकल मध्ये पास झालो नाही, आणि IPS झालो. अशा 3 पोस्ट मला, आणि तिसऱ्या म्हणजे 12 परीक्षा मी सलग पास होत गेलेलो होतो. त्याच्या पाठीमागे हे प्लॅनिंग होतं. मला आठवतं मी दिल्लीला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला मला हे पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसलो. लोकल ट्रेनमध्ये बसायचो, पण लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये आमचा काही इकडनं गावाकडनं मुंबईला आणि एवढाच प्रवास कधी बसलेलो नव्हतो. मग माझे सगळे मित्रांना रिझर्वेशन अगोदर मिळाली, ते अगोदर निघून गेले. मला एकट्यालाच नंतरच एक स्लीपर, सेकंड क्लास स्लीपरचं तिकीट कसं तरी मिळालं होतं. ते मिळाल्यानंतर मी त्या बर्थ वरती 2 मुली होत्या आणि माझाही नंबर होता. मला हे माहित नाही, मला मी वरती नंबर बघितला, माझा वरच्या बर्थवर नंबर आहे.
मग दिवसभर मला खाली बसता येतं हे पण मला माहित नव्हतं. उगाच विचारलं, त्यांनी काय अपमान केला म्हणून मी वरच्या बर्थवरच 28 तास मुंबई ते दिल्ली बसून गेलेलो होतो, अंग मोडून पूर्ण. हा कॉम्प्लेक्स म्हणजे न्यूलँड ग्रामीण भागातल्या मुलांकडे जो असतो तो माझ्याकडेही होता. ज्याला दिल्लीमध्ये गेलो तेव्हा महाराष्ट्र सदन मध्ये राहण्याची कशी तरी सोय आमच्या सगळ्यांची झाली. मग तिथंही काही हायफाय मुलं, मग काही तिथं दिल्लीत अभ्यास करणारी काही नागपूरची मुलं होती. मग त्यांचं इंग्लिश ऐकलं, त्यांची इकॉनॉमिक्सची कन्सेप्ट. आम्ही मराठी माध्यम, सगळी परीक्षा मराठीतून गेली होती. इंटरव्ह्यू साठी सुद्धा मराठी माध्यम ऑप्ट केलेलं होतं की आणखी कॉम्प्लेक्स वाढला, आता काय होणार आपलं. तिथे एक मुलगा होता, खूप इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी, त्याची 6 फुटून देखणा मुलगा होता. बीटेक आणि एमएमएस, बीटेक IIT पवई मधनं केलेलं होतं आणि एमएमएस IIM अहमदाबाद मधनं. बेस्ट क्वालिफिकेशन विषय काय असू शकतं. आणि अमेरिकेत तो 2 वर्ष राहून आलेला होता. अमेरिकेतली 1.5-2 लाख रुपये दर महिन्याला मिळणाऱ्या पगाराची नोकरी सोडून तो दिल्लीमध्ये येऊन अभ्यास केला आणि तिथं महाराष्ट्रामध्ये काही कुठल्या तरी नातेवाईक असल्यामुळे त्याला रूम मिळालेली होती. त्याचं इंग्लिश 3 पीस सूट तो घाला, म्हणजे ते प्रॅक्टिस ज्यावेळेला मॉक इंटरव्ह्यू चालायचे त्याला आमच्या मॉक इंटरव्ह्यू मध्ये त्याच्यामध्ये खूप फरक असायचा. आमच्यावर प्रत्येकाचे वेगळे प्रश्न होते. आमच्यावर एक बापू म्हणून मित्र आहे माझा, त्याचा प्रॉब्लेम तर वेगळाच होता. म्हणजे तो तोंडाचा त्याच्या वास गुटख्याचा यायचा, म्हणून काय करायचं आता पॅनलला. मग त्याला कोणीतरी आयडिया सांगितली की टूथब्रश आणि कोलगेट वगैरे घेऊन तू जा तिथे बाथरूम मध्ये. असे प्रश्न. म्हणजे एकानं तर आमच्या हॉबी लिहिलं होतं डे ड्रीमिंग आणि पेंटिंग. मग त्याला काही लोकांनी कामाला लावतात ना लोक, ते कुठल्या तरी पिक्चर ऑल इज वेल वाला कुठला 3 इडियट्स मध्ये रात्री मॅगझिन्स टाकतात ना ते. तर तसं त्याला ते सगळे एक्झिबिशन्स पेंटिंगचे बघायला काही लोकांनी पाठवून दिलं. डे ड्रीमिंग म्हणजे त्याला असंच स्वप्न पडायचं मी अमिताभ बच्चन आहे, मग मी असं काय वाटलं, असं काहीतरी विचित्र हॉबीज. आणि मग पॅनल कुठलं मला आलं, लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ. हे त्याला युपीएससीचे चेअरमन होते. ABSM PVSM हाही खूप चांगला अधिकारी आणि लष्करातला 2 नंबरचा अधिकारी, युपीएससीचं चेअरमन. पण त्यांच्याबद्दल अशी रुमर होती की ते मराठी माध्यम, तेलुगू माध्यम, तमिळ माध्यम जे काही व्हर्नॅक्युलर माध्यम घेतात त्यांना मार्क चांगले देत नाहीत. इंग्लिशमध्ये असेल जे चांगले देतात त्यांना मार्क चांगले देतात. तर ते पॅनल आल्यानंतर परत आम्ही 0 मध्ये गेलो. आणि माझ्या अगोदर तो जो अमेरिकेत आलेला मित्र जो चांगला इंग्लिश बोलायचा त्याचा इंटरव्ह्यू होता. तो 3 पीस सूट मध्ये. आम्ही टाय कसा घालायचा ह्याच्यावरच 3 दिवस आमचे गेले. ते सिंगल नॉट, डबल नॉट, समोसा नॉट. मग ते टाय इतका आम्ही हलक्या क्वालिटीचा घेतला होता 250 रुपयाचा की तो काय चांगला खराब होऊन गेला त्यावेळेला. मग तो काय टाय पण फेकून दिला. त्यामध्ये घाम यायला लागला परत. असे बरेचसे प्रॉब्लेम्स. मग तो 3 पीस सूट मध्ये गेला. साधारण 5-7 मिनिटांचा त्याचा इंटरव्ह्यू बाहेर आला. लवकर त्याचा इंटरव्ह्यू संपला. आम्ही त्याकडे बघितलं. म्हणे बोगस हुआ है इंटरव्ह्यू में जा रहा हूं, आय एम गोइंग बॅक टू US. मी एवढ्या वर्षात म्हणे 2-3 वर्ष इकडे तयारीत घालवली, तिकडे माझं सेव्हिंग 30-40 लाखाचं झालं असतं. माझ्या लक्षात आलं की याचा इंटरव्ह्यू काय चांगला झालेला नाही. म्हटलं याची अशी परिस्थिती तर आपलं काय होणार. आय वॉज नेक्स्ट. मी आतमध्ये मे कमिंग सर म्हणून गेलो. तर तिथं पॅनलच्या समोर असं टेबल नसतं. पॅनलच्या घोड्याच्या नालाच्या आकाराचं असं टेबल असतं आणि काही अंतरावर खुर्ची ठेवतात. म्हणजे तुमच्या पायापासून नखशिखांत तुमची मुवमेंट त्या पॅनलला कळत असते. त्यांनी बघितलं माझा वाटलं, विश्वास यू ऑप्टेड फॉर मराठी मीडियम, व्हाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश. लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ म्हणाले देयर विल बी डायरेक्ट कम्युनिकेशन बिटवीन यू अँड मी. मी म्हटलं सर आय एम नॉट फ्लुएंट इन इंग्लिश, आय एम फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड, प्लीज अलाउ मी टू स्पीक इन मराठी. नो विश्वास यू ट्राय इन ब्रोकन इंग्लिश. ओके आय विल ट्राय माय बेस्ट. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, विश्वास यू हॅव बीन ग्रॅज्युएटेड इन 1994. These 3 years, what are you doing? मी उत्तर दिलं, सर आय हॅव एस्टॅब्लिश्ड वन कॉम्पिटिटिव्ह स्टडी सेंटर ॲट माय विलेज which works for the upliftment of the rural youth as well as for disseminating rational and viable ideas in rural folks. इम्प्रेस झाले, विश्वास यू स्पीक व्हेरी गुड इंग्लिश. पण तेवढंच उत्तर मी पाठ करून ठेवलेलं होतं. कारण ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय करतोय सगळ्यांना प्रश्न मलाही तो विचार. त्याच्या पुढे माझं खरं इंग्रजी सुरू झालं. मला विषय माझा मराठी साहित्य विषय होता. त्यांनी विचारला घाशीराम कोतवाल बद्दल, वाय इट वॉज कंट्रोवर्शियल. मी उत्तर दिलं, सर घाशीराम कोतवाल वॉज ड्रामा रिटन बाय विजय तेंडुलकर अँड इट वॉज कंट्रोवर्शियल बिकॉज नाना फडणवीस वॉज शोन ॲज बिहाइंड वुमेन पर्सन. आता त्यांना बिहाइंड वुमेनचा अर्थच कळेना. मॅडमना म्हटलं मॅडम स्त्रीलंपटचं भाषांतर करून सांगा, त्यांनी काहीतरी वुमनायझर असं काय. असा इंटरव्ह्यू माझा मोडका तोडका. पण माझ्या ज्यावेळेला एरिया ऑफ इंटरेस्ट मध्ये, हॉबीला एरिया ऑफ इंटरेस्ट असा कॉलम असतो तिथं, ऑर्गनायझिंग रुरल युथ फॉर मास डेव्हलपमेंट हा माझा हॉबी लिहिलेला होता. त्याच्या अनुषंगाने ज्यावेळेला प्रश्न यायला लागले,
माझ्या कमांड एरियाजमध्ये मी IPS 2दा झालो, म्हणजे परत पण मी IAS मध्ये माझ्या जायचं जास्त डोक्यात खाज होती. आणि त्यानंतर माझं IPS मध्ये सिलेक्शन झालं, किंवा डेप्टी कलेक्टरचा माझा इंटरव्ह्यू असतो किंवा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरचा इंटरव्ह्यू असतो. मला माहित असायचे पुढचे प्रश्न कोणते असायचे. मी माझ्या कॉलेजच्या वयामध्ये मला NCCचं C सर्टिफिकेट त्या उद्देशानं बनवून घेतलेलं होतं. शूटिंग मधलं गोल्ड मेडल युनिव्हर्सिटी लेवलला त्या उद्देशानं बनवलेले होते. NSSचे कॅम्प्स त्या अनुषंगानं मास लिटरसी रुरल रिकन्स्ट्रक्शनचे केलेले होते. माझ्या गावामध्ये मी स्टडी सेंटर बनवलेलं होतं, एक कन्स्ट्रक्टिव्ह लायब्ररी बनवलेली होती. म्हणजे त्याच्या अनुषंगानं मला हवी होती. त्यामुळे मला माहित असायचे कुठले प्रश्न मला येणार आणि त्याची उत्तरं. फक्त कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम, कारण मग इंग्रजी बोलायची सवय नाहीये, त्यामुळे इंग्रजी बोलताना प्रॉब्लेम यायचा. इनफॅक्ट इंग्रजी, लेखी इंग्रजी आणि बोलण्याची इंग्रजी वेगळी. मला हायएस्ट मार्क आहेत MPSCच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये. 100 पैकी 92 मार्क आजपर्यंत कुणाला नाहीये. त्याच्यामुळे मी डेप्टी कलेक्टर झालो. पण ते फक्त भूकंपट्टीमुळं. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, कुठलं प्रेझन्स ऑफ माइंड कसं वापरायचं. मी त्यावेळेला त्या डेप्टी कलेक्टर ज्या वर्षी झालो त्यावेळेला त्या निबंध असतो 40 मार्कांचा. 40 मार्कात निबंधाला ज्याला चांगले मार्क पडतात त्यालाच हायेस्ट स्कोर होतो. निबंध मी कुठला लिहिला होता, इफ आय वेर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर. आणि तो कसा लिहिला होता, कारण मी कॉलेजला असताना NCC मध्ये इलॉक्युशन कॉम्पिटिशन वक्तृत्व स्पर्धेमध्ये इंग्लिशमध्ये भाषांतर, माझं पाठांतर बरं आहे त्यामुळे मी पाठ केलं. CSR मध्ये ते कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू डोक्यात 12वी पासूनच ते होतं, IAS व्हायचं वगैरे, त्यामुळे ते घ्यायचो. आणि त्यात एक नॅशनल इंटिग्रेशनचा निबंध होता. तो थेट 10-12 वेळा वाचला, पाठ झाला. मला कळाल अर्थ काहीच कळत नव्हता, पण पाठ झाला तो. मग तोच निबंध मी बदल करून फिल इन द ब्लँक्स करून तिकडे लिहिला आणि मला हायेस्ट मार्क मिळाले. परमेश्वराला माहित कसे. पण त्याच्यात सुरुवात कशी होत होती नॅशनल इंटिग्रेशन मध्ये. द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट in its loud claims and mouth-watering directive principles of the state policy, but in the spirit of complete dedication of one's both body and soul to the cause of unity and integrity of the nation. इकडे if I were a prime minister मध्ये लिहिलं, the strength of the nation lies not in prime minister's loud claims and his mouth-watering directive principles of the state. ही वस्तुस्थिती. पुढचा पॅरा होता, if with every salute and cheers to our grand and mighty past, but our present is uplifting, sometimes it is horrifying, sometimes frustrating. इकडे मी लिहिलं, with every salute and cheers to our grand and mighty past of late Pandit Nehru, late Indira Gandhi, late Rajiv Gandhi, our present of VP Singh and others is afflicting, sometimes horrifying वगैरे वगैरे. तर सांगायचा उद्देश की या तयारीत म्हणजे दुसरा हे काही मला येताना अमितनं सांगितलं की 40% मुलं UPSC आणि MPSCच्या मागे लागलेली आहेत. पण हे प्रेझन्स ऑफ माइंड, बरेच माझ्यापेक्षा खूप चांगला अभ्यास केलेली मुलं पाठीमागे राहिली. त्याचं एक उदाहरण सांगतो. मी 8 दिवस एक विषय, म्हणजे सगळ्यांनी सांगितलं की MPSCला, UPSC आणि MPSC दोन्ही पास झालेलो होतो प्रिलिम्स, आणि MPSCला मराठी लिटरेचरला चांगला स्कोर होत नाही. मग अचानक कुठला विषय घ्यायचा, तर समाजशास्त्र, सोशॉलॉजी घेतला. 8 दिवस मी अभ्यास केला. माझा एक गुरु आहे जो MA सोशॉलॉजी आणि MPhil सोशॉलॉजी डिस्टिंक्शन मध्ये झालेला आहे, आणि त्याला मला सोशॉलॉजी चे काही पुस्तक सांगितले, एवढे मोठे ग्रंथ दिले. पण मी सोशॉलॉजी सगळ्यात छोटस, ते मुन्नाबाई शोधतो ना तेवढं छोटस पुस्तक शोधलं आणि ते 8 दिवसात वाचलं. आणि मी त्या सोशॉलॉजीच्या पूर्ण प्रश्नपत्रिकेचं उत्तर लिहिलं. जेव्हा फायनल रिझल्ट आला, मला सोशॉलॉजीला 200 पैकी 160 मार्क आहेत, जे खूप आउटस्टँडिंग आहेत. आणि जो MA MPhil झालेला माझा मित्र आहे त्याला 200 पैकी फक्त 90 मार्क पडलेले होते. प्रेझेन्स ऑफ माइंड आणि तयारी करताना, कारण मी काय लिहिलं, बलोतेदारी सिस्टम, निबंध बलोतेदारी सिस्टम वरती अनालिसिस करा. मला काय वाचायची करायचं. मी खेड्यात जन्माला आलो, मी लहानपणापासून बघितलेलं आहे. 18 बलुतदार, 12 बलुतदार, तिथला कुणबी, तिथली बार्टर सिस्टम, ते मी स्वतः पाहिलेलं. मी लिखाण माझं मी प्रेझेंट करायला प्रॉब्लेम काय आहे. धर्मनिरपेक्षतावाद, हे सगळ्यांनी ठोकळबाज लिहिलं. मी धर्मनिरपेक्षतावाद मध्ये युरोपमध्ये इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळं कॅथलिक्स आणि प्रोटेस्टंट्स मध्ये जे 30 इयर्स वॉर झालेलं होतं, त्यातनं ट्रीटी ऑफ ट्रॉट्स्की झालेली होती, त्यातनं मग कसा उगम झाला धर्मनिरपेक्षतावादाचा, आपण कसे धर्मसहिष्णू आहोत, आपण धर्मनिरपेक्ष कसे नाहीयेत, आणि हे अनालिसिस माझ्या इंडिपेंडंट थिंकिंगनं लिहिलं. त्याच्यानंतर मला मार्क्स पडले. त्यामुळं हे अभ्यास करताना ही तत्व घेणं खूप महत्वाचं आहे. माझ्या इंटरव्ह्यू मध्ये मला जे प्रेझेन्स ऑफ माइंड वाटायचं, खरं वाटायचं, झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायचं नाही, ते समोर मांडायचं. हिंदी, इंग्रजी, मराठीत मांडत गेलो. शेवटचा प्रश्न मला त्यांनी खूप इंटरेस्टिंग विचारला होता. विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए, हिंदी मध्ये विचारलं.
कन्फ्युज करणारा प्रश्न होता. मला बाहेर आनंद दिसला, सुगंध दिसला, कशाला आलोय IAS व्हायला, IPS व्हायला, कलेक्टर व्हायला, SP व्हायला, बोगस वाटला असतो. तर मी क्षणभरासाठी मला माझ्या शिक्षकांनी दिलेली कविता आठवली, जी माझ्या आयुष्याचं मी उद्दिष्ट बनवलेलं आहे, द पोएम ऑफ ला मांचा. आणि चेअरमनना विनंती केली, सर मग एक कविता आहे जी माझ्या आयुष्याचं मला उद्दिष्ट सांगते, ती मी तुमच्या परवानगीनं म्हणू का? त्यांनी मला परवानगी दिली. ती कविता मी म्हणून दाखवली. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही, त्या शत्रूला मला जाऊन हरवायचं आहे. टू बिअर विथ अनबिअरेबल सॉरो, टू रन वे द ब्रेव्ह डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी शूर धाडशी जाण्याचं धाडस करत नाही त्या ठिकाणी मला जाऊन धावायचं आहे. टू लव्ह द प्युअर अँड चेस फ्रॉम अफार, टू ट्राय व्हेन युअर आर्म्स आर टू वेअरी, माझे हात पाय बाहू शरीर थकून गेलेलं आहे, मात्र मला समोर एव्हरेस्ट दिसतंय. एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक एक पाऊल टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार, दिस इज माय क्वेस्ट. To follow that star, no matter how hopeless, no matter how far. To fight for the right, without questions, without pause. To be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे, लढा द्यायचा आहे. त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाहीये, कोणताही थांबा घ्यायचा नाहीये. माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. आयुष्यातलं कारण शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मला बरेच जण विचारतात की ताजमध्ये घुसलास, तुला माहित होतं की तू मरणार आहेस, मग तुला तुझी मुलं आठवली नाहीत, तुझी पत्नी आठवली नाही, तुझं घर, आई वडील, म्हातारे आठवले नाहीत, असं का झालं? त्यावेळेला माझ्या समोरचं कारण महत्वाचं मला सापडलेलं होतं का, मला प्रश्न विचार. मला समोर म्हातारी माणसं दिसत होती, महिला अडकलेल्या दिसत होत्या, लहान मुलं ते माझ्या मदतीसाठी याचना करतायत हे जाणवत होतं. त्याला मला माझं कारण तिथं महत्वाचं आहे की इथं महत्वाचं आहे, त्यातला फरक कळणं खूप महत्वाचं आहे. परमेश्वराची प्रार्थना आहे, गॉड ग्रँट मी द सिरिनिटी टू ऍक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. परमेश्वरा मला शक्ती दे की ज्या मी गोष्टी बदलू शकतो ते बदलण्याचं ध्येय दे, ज्या बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाहीये त्या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. हे शिकण्याची आवश्यकता. आजच्या या संक्रमणाच्या परिस्थितीमध्ये आज आम्हाला काय अपेक्षित आहे? परिवर्तन, चेंज. आणि चेंज हा तुमच्यापासून सुरू होणार आहात. तुम्ही ठरवायचं आहे तुमच्या आयुष्यात कशाला प्रायोरिटी द्यायची आहे. तुम्ही ठरवायचं आहे तुमच्या आयुष्याची दिशा कशी असेल, आणि ते मनगटामध्ये तुमच्या धैर्य असतं. माझ्या बऱ्याच बहिणी इथं आहेत म्हणून मी एक उदाहरण सांगतो. मी पुण्यालाच SP असताना एका पोलीस स्टेशनला गेलेलो होतो. आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये एक 35-40 वर्षाची महिला बसलेली होती, नऊवारी साडी आणि तोंडाला पदर लावून. मी सिव्हिल ड्रेसमध्ये असाच गेलो. मी पोलीस स्टेशनला गेलो की पहिल्यांदा तिथल्या व्यक्तींची विचारपूस करत होतो. तिच्याही जवळ गेलो. तिच्यावर तिच्या 3 मुली होत्या. एक 8-9 वर्षाची असेल, दुसरी 5-6 वर्षाची, आणि तिसरी तिच्या मांडीवर कडेवर होती, 2-1 वर्षाची असेल. तिला विचारलं तू का आली इथं? तिने काय माझ्याशी बोलायला नकार दिला. तेवढ्यात इन्स्पेक्टर आले. इन्स्पेक्टर मला कडक सल्यूट केला. तिच्या लक्षात आलं हा मोठा कोणतरी साहेब आहे म्हणून पदर तिनं बाजूला केला. बळाबळा रक्त सांडायला लागलं. म्हटलं काय तुला कोणी मारलं, तुझा काय ऍक्सिडेंट झाला? तिनं तिचा डावा हात मला दाखवला. तिचे 7-8 दात होते. परत मी विचारलं काय झालं, काय सांग. पण तिची ते दात पुढचे पडलेले होते ना, त्यामुळे जिभेचा दाताचा कॉन्टॅक्ट होता, त्यामुळे बोलताच येत नव्हतं. बोबडं बोलवते, काय कळत नव्हतं. तेवढ्या तिच्या सगळ्यात मोठ्या 8 वर्षाच्या मुलीला कळालं की आपल्या आईला बोलता येत नाही. म्हणून ती मला उद्देशून म्हणाली साहेब वगैरे नाही, दादा. दादा ते आम्हाला ना भाऊ होत नाही ना, भाऊ म्हणून आमच्या बाबांना आईच्या तोंडामध्ये वरवंटा घातला. मला प्रचंड संताप आला, लाजही वाटली. मी त्या इन्स्पेक्टरला शिवाय घातल्या आणि पटकन म्हटलं 307 दाखल कर आणि त्याला आणून पहिल्यांदा लॉकअप मध्ये टाक, अटेम्प्ट टू मर्डर दाखल कर. तिच्या लक्षात आलं की ते नवऱ्याला जेलमध्ये टाकायची मी काहीतरी भाषा करतोय. तिने माझे पाय पकडले आणि जे काही बोबडं बोलता येत होते त्याच्यात बोलायला लागली की
दादा मला काय नवऱ्याला जेलमध्ये नाही टाकायचं हो, माझ्या 3 पोरी रस्त्यावर येतील ना, त्या माझं नांदणं सुखाचं लावून द्या. भाऊजाईच्या सांगण्यावरनं मला मारतोय तेवढं मारणं बंद करा, माझं नांदणं. ही आज परिस्थिती आहे. स्वातंत्र्य मिळून 60-65 वर्ष व्हायला लागलीत. एक खूप छान कविता कुसुमाग्रजांनी लिहिलेली होती स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाल्यानंतर. ती आपल्याला उद्दिष्ट सांगते आपल्या जगण्याचं. 50ची उमर गाठली, स्वातंत्र्य देवता विनवणी करते. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. सूर्य कुळाचा दिव्य वारसा, प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करुण पूजन, गुबळाचे व्रत धरू नका. समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खोडू नका. देवी म्हणून भजू नका, की दासी म्हणून छळू नका. प्रकाश पेरा आपुल्या भवती, दिवा दिव्याने पेटत असे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका. तरुणाईचे बळ देशाचे, जपा वाढवा तरुपरी, करमणुकीच्या गटार गंगा, त्यात स्वतःला शाळू नका. गोरगरिबा छळू नका, पिंड फुकाचे गिळू नका, गुणी जनावर जळू नका. जनसेवेस्तव असे कचेरी, ती डाकूंची गुहा नसे. मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी, हे विसरू नका. मीच विनविते हात जोडून वाट बाकडी धरू नका. जय हिंद.